चलो. तो नमस्कार, शुभ सायंकाळ आणि गुड इव्हनिंग ऑल. आज आपला फ्री लाईव्ह ट्रेनिंगचा कमोडिटी मार्केटचा, स्पेशली कमोडिटी मार्केटचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण कमोडिटीज मधले काही ज्या स्क्रिप्ट आहेत त्या स्क्रिप्टमध्ये आपण कसं काम करू शकतो आणि ते मार्केट कसं एकदम व्यवस्थित चालू शकतं किंवा ते मार्केटमध्ये आपण एक रिलायबल ट्रेडिंग कशी करू शकतो, जी स्ट्रेस फ्री असं नाही म्हणू शकत, पण लेस स्ट्रेस असेल त्याच्यामध्ये. आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते 2 दिवसात आपण ज्याप्रमाणे शिकलो, त्या जर आपण फॉलो केलं तर सगळं आपल्याला मॅनेजेबल आहे. सो याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं दुमत नाही. बरोबर. काल आपण सेशन म्हणजे नेटकंच बंद केलं आणि बंद करून मला वाटतं 4 का 5 मिनिटच झाले होते. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं, की या झोनला मार्केट आल्यानंतर सेटअपमध्ये बसलं, की आपल्याला एक 80, 90, 100 पॉईंटपर्यंत मोमेंटम मिळू शकतो. सो त्यानंतर कोणी मार्केट पाहिलं का? आपलं सेशन बंद झाल्यानंतर? आपलं सेशन बंद झाल्यानंतर मार्केट पाहिलं का कोणी? काय चालू झालं? होते ना सर ट्रेड. हो सर. काय झालं कळलं सगळ्यांना? क्रूड ऑइलचं बाईंगला एक पोटे सर. पाहिजे सगळ्यांना? कालचं आपण काय अनालिसिस करून दिलं होतं तुम्हाला, काय अपॉर्च्युनिटी आणि कुठून काय करायचं ते? आवडेल पाहिलं सगळ्यांना? सेटअप Yes, प्लस sir. अगोदर रेफरन्स एंट्रीमध्ये. हे बघा, कालचा जो चार्ट होता तो आणि दोन्ही सांगितले होते, क्रूड ऑइल सुद्धा आणि सिल्वर सुद्धा तुम्हाला, राईट? आपलं सॉरी, नॅचरल गॅस सुद्धा. हे आजचं ट्रेडिंग आहे. बरोबर. हे बघा, कालचा आपला झोन कुठे होता, आपण डिस्कशन केलं तेव्हा? इथे होता, राईट? आणि आपले हे संपेपर म्हणजे ज्यावेळेला आपण सेशन ऑफ केलं किंवा बंद केलं त्यावेळेला मार्केट इथे आलं होतं, राईट? आणि मी म्हटलं होतं या झोनला खाली आलं मार्केट की इथून आपल्याला SMC ची एंट्री देन AK47 ची एंट्रीमध्ये ब्ल्यू बेल्टमध्ये बसलं की मार्केटला आपल्याला 100 पॉईंटचा अपसाईडला मुवमेंट. सेशन बंद केलं आणि 5च मिनिट झाले. 6व्या मिनिटाला एंट्री बसली. 7व्या मिनिटापासून ते जवळपास फक्त 8 ते 10 मिनिटामध्ये मार्केटने इथपर्यंत जवळपास 83 ते 90 पॉईंट तुम्हाला म्हटलं होते किंवा 100 पॉईंट बॉटमपासून, आणि त्याला बोनस अजून टोटल 200 पॉईंट दिले होते, राईट? आता हे आपल्या मार्केटमध्ये होतं का? तर मी तुम्हाला स्पष्ट सांगितलंय, काल सांगितलंय ना, डिपेंडन्सी आणि इंडिपेंडन्सी 2 गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. तर आपलं मार्केट कशावर चालतं जास्तीत जास्त? डिपेंडन्सीवरती. त्याचं उदाहरण आज जे लाईव्ह होते त्यांनी पाहिलं, की दिवसभर निफ्टीवर बँक निफ्टी खाली, बँक निफ्टीवरती निफ्टी खाली. निफ्टीतले 5 स्टॉक पलीकडे ओढतायत, बँक निफ्टीतले 5 स्टॉक अलीकडे ओढतायत, निफ्टीतले एक सेक्टर पलीकडे ओढतं, एक सेक्टर अलीकडे. काहीच तळाला मिळ लागत नाही इंडियन मार्केटला. आणि मग काय होतं ना याच्यामध्ये ना, खरं सांगायचं का, की ॲक्युरसी नावाची जी गोष्ट आहे, अचूकता आपण ज्याला म्हणतो, ती साध्य करणं खरंच अवघड आहे. खरंच अवघड आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल सर तुम्ही शिकवता तर तुम्ही अवघड नाही म्हणायला पाहिजे. पण जे आहे ते आहे. मी जे आहे ते खरं बोलतो. आणि खरंच अडचण आहे त्या गोष्टींमध्ये. आपण त्याला बिलकुलही हे करू शकत नाही, काय म्हणू आपण त्याला, की डिनाईड नाही करू शकत किंवा टाळू शकत नाही. मग आता या गोष्टी ज्या आहेत, तर मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं, की बाबांनो तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही इंडियन मार्केटला काम करा. त्यात वेळ असून, स्ट्रॅटेजी असून, नॉलेज असून पण तुम्हाला तिथं डिफिकल्टीज काय आहेत? मार्केटच्या मोमेंटम, त्यांच्या मार्केटची एकमेकांवरची डिपेंडन्सी नाही. आणि या मार्केटला तसं होत नाही जनरली. यासोबतच मग ही एंट्री झाली. मी तुम्हाला मग त्यासोबत याचंही बोललो होतो, की नॅचरल गॅस पण चांगला प्रकार आहे करण्यासारखा. सो त्याच वेळेला मग तो मूडमध्ये आल्यानंतर हा कुठे थांबतोय बाबा मग? या बाबालाही मूड आला नंतर. मग याने पण तिथूनच सेम एंट्री दिली. लाईन मारली होती, आठवतंय तुम्हाला सगळ्यांना? आठवतंय? या लाईनपासून मार्केट वर जाईल म्हणून सांगितलं होतं आणि खाली आलं तर खालचा झोन सांगितला होता. एवढं आठवतंय सगळ्यांना? येस सर. करा चेक. ते सुद्धा त्या मार्केट सोबतच प्रॉपर वेने आपल्याला वरती पाहायला गेलं. 10 पॉईंट म्हणजे मी तुम्हाला काल हेही बोललो होतो, की या मार्केटमध्ये दिवसाला 10% पर्यंत पण आपण अचीव्ह करू शकतो. पण तेवढं होल्ड नाही करायचं. तर आपण 90,000चं जर कॅपिटल असेल किंवा मोठा लॉट घेतला तुम्ही, तर तुम्हाला अगदी 2400-2500 आले तरी 2-2.5%, 3%, 3600 आले, 3.5%, मोर दॅन इनफ आहेत. सो सुरुवातीला त्या गोष्टीवरती आपण हे करायचं म्हणजे प्रॉफिट बुक करायचं आणि नंतर मग काय करायचं? हळू आपली एक्सपिरियन्स वाढला, की 2 चॉईस आहेत. एक तर पर्सेंटेज वाईज जास्त घ्यायचं असेल तर ट्रेड होल्ड करावं लागेल आणि अमाउंट जास्त घ्यायची असेल आणि लॉट जास्त घ्यायचे असेल तर तेवढेच पॉईंट घ्या. 2, 3, 4, 5 पॉईंट आणि तेवढ्यामध्ये काय करा? मार्केटमधनं आउट होऊन जा. दररोज हे हळू केलं, की हे मार्केट हे एक शिस्तबद्ध पद्धतीने. आता येताना कसं आलं मला सांगा खाली?
बरोबर व्यवस्थितपणे आलं, राईट. जाताना कसं गेलं, व्यवस्थित गेलं. आजही सकाळी ओपन झाल्यानंतर इथपर्यंत 5-6 पॉईंट आहेत. लाईव्ह मध्ये आम्ही डिस्कस केले. 2-3 जणांनी सांगितलं पण सर आम्ही हे पॉईंट आम्ही नॅचरल गॅसला करत नाहीत, पण आपण 2 दिवसात शिकल्यामुळे आम्हालाही कळालं असंच चालतंय. त्यांनी सांगितलं सर 5 पॉईंटचा ट्रेड झाला असता आमचा. हे कशामुळे शक्य झालं? फक्त 2 दिवसाच्या ट्रेनिंगमुळे. तर कमोडिटी काय आहे हे समजणं सुद्धा अवघड आहे आणि लोकांना ते समजत पण नाही अजून. बरोबर. त्यानंतर सेटअप मधल्या एंट्रीज बघा आजच्या, तरी त्या याच्यामधल्या नाहीयेत. याच्यामध्ये समजा नंतर किती एंट्री झाल्या आज, तर हे मार्केट 5 तारखेला वरती एक तर डाऊनला आलं. त्यानंतर आपला सेटअप प्रमाणे इथं बसल्यानंतर छोट्याशा स्टॉप लॉस सोबत जर पाहिलं आपण, तर पहिला मूव इथे परत 2-3 पॉईंटचा झाला, म्हणजे एका मेन लॉटला 3600 रुपये समथिंग. परत वरून खाली आल्यानंतर मी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज सांगतोय, मी तुम्हाला हे नाही सांगत CAK47. त्यानंतर इथून परत 2-2.5 पॉईंट आलं, म्हणजे परत 3500-3600 रुपये झाले. परत जर तुम्ही या ठिकाणी 2 आलेल्या प्रॉफिटवरती जर रिस्क घेऊन थोडंसं काम केलं, तर या ठिकाणी सेटअप प्रमाणे बघा एसएल कडे गेला नाही, त्याच्यामुळे पाऊस नका, फक्त लावून ठेवा. इथे 3 पॉईंट आले, म्हणजे 12-36 झाले. परत इथे तिकडे 2500 2 ट्रेड, एक 36 ट्रेड, आणि तुमच्या समोर आता आपण सेशन सुरू केलं तेवढ्यात खाली धडकाने पडला या बघा. तुम्ही 6:55 ला जॉईन केलं, त्यावेळेला आपल्या CAK47 मध्ये आला होता, चेक करू शकता. इथे एकदा आला होता, इथे रूल प्रमाणे इथे बसतोय आपल्या. बरोबर. किती रुपयाचा स्टॉप लॉस होता सांगा मित्रांनो मला आता? 1.4 रुपयाचा. 1250 आणि 1.4 म्हणजे किती झाले? 1850 किंवा फार फार तर 1800 रुपयाचा लॉस होता. आता मार्केट आलंय किती खाली बघा, पॉईंट मध्ये मला सांगा किती खाली आलंय? 3 पॉईंट आलंय. परत 12 तारीख किती झाले? 3600. 3600 चे 2 ट्रेड आणि 2500 चे 2 ट्रेड, म्हणजे 7000 आणि 5000 म्हणजे 12000 झाले. त्यातले हाफ करा, अर्धेच पॉईंट तुम्ही घेतले, एक ट्रेड मिस केला, तरी पण मिळेल 90,000. त्याच्यावरती तुम्हाला जर 5000 आले तरी 5% प्रॉफिट ओके आहे तुमच्या अमाऊंटवरती. हे मार्केट कसं आहे, व्यवस्थितपणे चाललं जातं. आता इंडियन मार्केट दिवसभर स्टुडंट जे सोबत होते दुपारच्या बॅचला, आपण किती किती वेळ मार्केटमध्ये झुंजलो दिवसभर, काही मिळालं का नाही. छोट्या छोट्या मुकाळायच्या सिस्टम, पण मी सांगायचो लाईव्ह मध्ये, नाही नाही हे चाललीवरती पण ही फेक आहे, ही फेक आहे, हिच्यामध्ये जाऊ नका, हिच्यामध्ये जाऊ नका. लास्टला ही मूव आली, इथे सांगितलं की आता वर मार्केट नाही जाणार, मार्केट मॅक्झिमम टाइम खाली येणार आहे आता. आणि मार्केट आलं कधी खाली बघा, टाइम चेक करा, कितीचा टाइम आहे? टायमिंग कितीचा आहे? 3चा आहे. रिटेल ट्रेडर मार्केटमधनं 2:45-3लाच बाहेर होतात. दरवेळेला मार्केट काय करतं, रिटेल ट्रेडरला बाहेर काढतं दिवसभर परेशान करून करून इंडियन मार्केटमध्ये, आणि नंतर एक मुवमेंट देतं. आता ही मुवमेंट मी पर्सनली कॅप्चर करायचीच होती, आणि तुम्हाला लाईव्ह मधले कोण आहेत, मी तुम्हाला एक पुट दिला होता बाय करायला 275ला, की तो करा. अभिजित तुम्ही बुक केलेला, तो किती मारला माहिती शेवटी लास्ट त्याने? हाय किती मारला माहितीये? 275. हाय नाही. 360 गेला होता. मी 285-86 ला काढून टाकलं. नाही नाही ठीक आहे ना, अडचण काही नाही. त्यावेळेला नंतर नव्हतं, हम्म. नंतर सेंटिमेंटच नव्हतं ना, तिथं अडकूनच बसलं होतं. नंतर इथे हम्म. गेला. सो सेटअपला इथं मार्केट आपलं बसलं होतं, पण मी तुम्हाला काय म्हणलं होतं, इथे हे बसलंय पण आपण याला रिलाय नाही करायचं, बिकॉज काय ऑलरेडी रेंज बाउंड आहे, नका करू याच्या जास्त मागे लागू. काय तर प्रॉफिट घ्या, लॉस घ्या, किंवा सरळ बाहेर पडा. सो या मार्केटमध्ये, इंडियन मार्केटमध्ये आपल्याला हे डिफिकल्टीज आहेत. आणि मार्केट हे बिग प्लेयर जे आहेत, SMC स्मार्ट मनीवाले आहेत, हे रिटेल ट्रेडरला आपण म्हणू चुन चुन के मारते, तसं धरून पकडून त्यांचे स्टॉप लॉस खातात. आणि हे कोणी डिनाईड नाही करू शकत. फक्त ते करतात का, कशामुळे जातात हे ट्रेडरला माहिती नसतं. पण लिक्विडिटी जर गोष्टी माहिती झाल्या, तुम्हाला पण कळणार आहे कोणाच्या स्टॉप लॉस कुठे असतात आणि तुमचे स्टॉप लॉस कसे घेतात मार्केटमध्ये. सो हे इंडियन मार्केट आहे. कमोडिटी मार्केटचं काल स्पष्ट गोष्टी सांगितल्या, की बाबा याच्यामध्ये एक तर ट्रेंड चालला, तर एकच ट्रेंड चालतो. ट्रॅपिंग प्रकार जो आहे तो खूप कमी आहे. पर्सेंटेज सांगितले तुम्हाला, की मार्जिन पण 5 टाइम मिळतं तुम्हाला तिथे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे काय होतं, आणि विशेष म्हणजे तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला लॉट साईज पण तिथे अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही जर काय केलं, त्या ठिकाणी गेलात आणि तुम्हाला वाटलं मेगा करायचा, मिनी करायचा आणि मायक्रा करायचा, तर सिल्वरमध्ये मायक्रा आहे, बाकी याच्यामध्ये मिनी वगैरे चालतो, क्रूड ऑइलमध्ये आणि नॅचरल गॅसमध्ये, आणि बाकी गोल्डमध्ये वगैरे पण आहे. मग आता हे जे सगळं मार्केट आहे, हे मार्केट आपल्याला समजा ट्रेड करायचं असेल, राईट. आता हे पाहून घ्या तुम्ही, झालेल्या गोष्टी क्लिअर दिसत आहेत. त्यानंतर सिल्वरमध्ये बघा, सिल्वरमध्ये जस्ट एंट्री होती, तुम्ही आता जॉईन केल्याच्या अगोदर बराच वेळ पूर्वी, एक अगोदर इथे झाली बघा सिल्वरमध्ये एंट्री, ती झाली 4 वाजता आपल्या सेटअप प्रमाणे, सप्लाय झोन मधनच होती बघा. सेटअप काय आहे, ब्लॅक बेल्ट, तर मार्केट सप्लाय झोनला असलं पाहिजे. सप्लाय झोनवरनं मार्केट जेव्हा इकडे, हा जो आपला सेटअप आहे, या सेटअपचं नाव आहे CAK47. CAK47 सेटअपला इथं आल्यानंतर त्याने इथे
वर जाताना ब्ल्यू आणि ग्रीन कॅन्डल लागणार. जोपर्यंत ब्ल्यू ग्रीन कॅन्डल आहे तोपर्यंत तुम्ही खालच्या टेट पासून वरच्या टेट पर्यंत बसून राहायचं. त्यानंतर इथे आल्यानंतर ज्यावेळेला मार्केटला खरंच खाली यायचंय आणि बिग प्लेअरने किंवा मोठ्या इंटेटीने किंवा आपण ज्याला म्हणतो आपण स्मार्ट मनीने त्यांनी जेव्हा ठरवलं खाली आणायचंच आहे मार्केट, तर असा मी कोडिंग आणि सेटअप केलाय, तेव्हाच या ग्रे आणि ब्लॅक कॅन्डल लागणार. झोनवर ना मध्ये मिडायला लागतात, पण ते इंटरनल असतं, फॅक्टल असतं, म्हणजे आतमधलं स्ट्रक्चर. बाहेरच्या स्ट्रक्चरसाठी किंवा लार्जर टाइम फ्रेमला तिथं सेटअप असं असणार की क्रॉस करताना, क्रॉस झाल्यानंतर किंवा क्रॉस करताना त्या ठिकाणी कंपल्सरी एक मागे सिल्वर किंवा ग्रे कॅन्डल पाहिजे आणि त्यानंतर तुमची ब्लॅक कॅन्डल पाहिजे. ही जर ग्रे आणि ब्लॅक कॅन्डल तुमची तयार झाली, ज्या वेळेला ब्लॅक कॅन्डलचा लो ब्रेक होणार त्यावेळेला पाठीमागच्या स्विंगला तुमचा स्टॉप लॉस असणार आणि जोपर्यंत खाली आल्यानंतर मार्केट याला क्रॉस करून किंवा मेन झोन पर्यंत किंवा एक स्विंग पर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला एंट्री मध्ये बसून राहायचं. आता तुम्ही बघायचं स्टॉप लॉस कितीचा आहे, 156 पॉईंटचा सिल्वरला. मिनिमम टार्गेट मी तुम्हाला काल शिकवलं किती आहे, त्या स्टॉप लॉसच्या डबल, ट्रिपल, 4 टाइम, 5 टाइम ऍज पर युअर होल्डिंग कॅपॅसिटी. मला सांगा या ठिकाणी किती तुम्हाला टार्गेट दिसतंय, किती आहे? 1:3.5 म्हणजे 3.5 टाइम तुमच्या घेतलेल्या रिस्क पेक्षा तुम्हाला रिटर्न दिसत आहेत. आता तुम्ही हे ठरवलं का काही लॉट्स बुक करायचे किंवा स्टॉप लॉस ट्रेल करायचा आणि मला असं तुम्हाला असं लक्षात आलं की हाय टाइम फ्रेमला मी शिफ्ट झाल्यानंतर क्रॉसिंग होत नाहीये किंवा रिटेस्ट ही कन्सेप्ट आहे एसएमसी मध्ये, तिला पण होण्याची शक्यता आहे, परंतु मार्केट जो ट्रेंड आहे तो चेंजेस झालेला आहे आणि मेन झोन समजा तुमचा इथे इथे किंवा इथे खाली आहे 15 मिनिटचा. इथे एक ऑर्डर फ्लोचा झोन आहे, या ठिकाणी आहे आणि तुम्ही हे जर डिसाईड केलं की मला इथपर्यंत टार्गेट घ्यायचंय, तर तुम्ही या ठिकाणी तुमची टाइम फ्रेम मोठ्या टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट करून एक रिलीफ मिळू शकतात. आणि जर पाहिलं तुम्ही जरी तुमचा स्टॉप लॉस इथे ट्रेल केला असेल तर स्टॉप लॉस बघा तुम्ही इथे गेलेलं नाहीये, त्याच्या खालूनच मार्केट आलंय आणि टोटल अगोदर जे मी 500 पॉईंट दाखवले फक्त एंट्री मध्ये बसून ज्याला होल्डिंग पेशन्स आहेत किंवा ज्याला होल्डिंगची ताकद आहे त्या व्यक्तीला या झोन पर्यंत जर पाहिलं तर 900 पॉईंटचे टार्गेट. मायक्राला किती आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 1 पॉइंटला 1 रुपया, बरोबर ना? असं सांगितलं ना काल तुम्हाला, राईट? 1 पॉइंटला 1 रुपया आणि हो सर. 15 ते 17,000 रुपयाला काय लागते, इन्व्हेस्टमेंट लागते. मग 17,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये जर 1000 रुपीज किंवा 700-800 रुपये जर मिळाले तर पर्सेंटेज वाईज किती झाले, 4% झाले, 5% झाले, 16,000 वरती 900 रुपये, त्याच्यावर ना तेवढेच होत आहेत ना. 4-5% कोण देईल तुम्हाला? 4-5% 4-5% तुम्हाला कोण देईल पर ट्रेड? रिस्क किती आहे? 1%, रिटर्न 4%, 1:6, 1% पण नाही, 0.78 आहे. मग याप्रमाणे इथे मार्केट आलं, म्हणजे हा ब्लॅक बेल्ट सेटअप आहे. आणि ब्ल्यू बेल्टला जर समजा तुम्ही मॉर्निंगला इथे एंट्री इनिशिएट केली असते सपोज, ठीक आहे, बघू शकता तुम्ही, तर मॉर्निंगला इथून मार्केट क्रॉस प्रिव्हियस डेची एंट्री आहे, क्रॉसवरची रिटेस्ट एंट्री घेता येते आपल्याला. तर या एंट्रीला जर तुम्ही पाहिलं इथे तर बघा वर जाताना, वरतून येताना काय ग्रे आणि ब्लॅक पाहिजे, वरून खाली जाता खालून वरती जाताना बघा ही कुठली आहे, ग्रे. दुसरी काय पाहिजे आपल्याला, ब्ल्यू पाहिजे. ब्ल्यूच्या हायला बाय, पाठीमागचा स्विंग स्टॉप लॉस 95 पॉईंटचा स्टॉप लॉस. 3 मिनिट मध्ये काय करायचं, आपली एंट्री कन्वर्ट करून ठेवायची किंवा आपला सेटअप कन्वर्ट करून ठेवायचा आणि काय करायचं, सोडून द्यायचं. 5 तारीख आहे, मॉर्निंगला एंट्री मिळालेली, पॉईंट किती आले चेक करायचं व्यवस्थित, किती पॉईंट आहेत, 700, राईट. तुम्ही 500 जरी पकडले तर एका लॉटला 500 जाताना वरती, खाली येताना जवळपास 500-700 रुपये, 1000-1200 रुपये आले. 15,000 रुपये इन्व्हेस्ट करून ऑलमोस्ट रिटर्न जातात 6 ते 7% पर्यंत किंवा 8% पर्यंत. आता एवढी रिलीफ ट्रेड मध्ये बसताना इंडियन मार्केटला तुम्हाला आहे का? निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक्स याच्यामध्ये आहे की नाही? येस ऑर नो, प्लीज रिप्लाय. आहे? नाही. इंडेक्स मध्ये नाहीये. स्टॉक्स मध्ये तरी कुठे? काही स्टॉक्स मध्ये येते पण नेमकं तो त्या दिवशी पकडण्यात आला की तो नेमकं काय करतो, रेंज मध्ये अडकतो, नाही तर मग स्पाइक्स लावतो. करेक्ट. बरोबर. सो हे सूत्र आपल्या मार्केटला जुळतच नाही. बघा तुम्ही आता हे सपोज तुम्ही आज एमआरएफ मध्ये गेले असते, अरे यार म्हणले असते मी एमआरएफ मध्ये बसलोय, आज फ्लॅटच गेलाय. तुम्ही काय म्हणले असते, मी इंडसिंड बँकेमध्ये बसलोय, सकाळी वरती गेला, तर पाहू शकता तुम्ही 5 तारखेला वरती गेला, परत इथे काय व्हॉलेटिलिटी सगळी खालीवर खालीवर, परत थोडा खाली आला, परत खाली आला, प्रॉपर स्ट्रक्चरने, पण तरी ठीक आहे, त्यातले त्यात मुवमेंट झाले. अल्ट्राटेक सिमेंटला बघा ट्रॅपिंग कशा येतं,
ट्रॅपिंग चेक करा. थांबला की वर गेला, वर बाईंगला ट्रेलर बसले की डायरेक्ट किती पॉईंट खाली आलाय. तुमचा स्टॉप लॉस शक्य आहे का 150 पॉईंट ठेवणं तुम्ही, 125 पॉईंट पॉसिबल आहे का? इथे पुटला आले की परत कॉलला गेला, म्हणजे बायला गेला, मग रेंज मध्ये थांबला, परेशान करून करून. हे तुम्हाला त्या मार्केटमध्ये दिसलं का आता कमोडिटीमध्ये? दिसल्या काय गोष्टी अशा? आता चला इंडेक्स मध्ये जाऊयात. सगळ्यांचं व्हॅलेंटाईन जी आहे ती निफ्टी बँक निफ्टी सगळ्यांची व्हॅलेंटाईन आहे ती, त्याच्यामध्येच लागतं काम करायला. काय दिलं तुम्हाला दिवसभरामध्ये? फक्त त्रास. आणि लाईव्ह होतो आम्ही, त्रास सगळा सहन केला आम्ही दिवसभर. काल काय होतं, जाताना वर दिसतोय पण इंटरनली सगळ्यात मोठी स्पायकिंग खाली, आतमधून नुसतं इकडून तिकडे प्रीमियमच नुसते खाल्ले. निफ्टीचा प्रीमियम पहिला 25चा होता, परवडत होता रिटेल ट्रेडरला, नवीन व्यक्तीला. 10ला स्टॉप लॉस गेला तर 250 रुपयावर भागायचं, किंवा 20चा गेला तर 500 वरती. आता 10चा स्टॉप लॉस गेला 750 जात आहेत, 20चा गेला तर 1500 जातात, 30चा गेला तर किती रुपये जात आहेत? डायरेक्ट 2500 रुपये, 2100-2200 रुपये जातात. आता ते अफोर्डेबल नाहीये. मोमेंटम तेवढीच होणार आहे, फक्त तुम्हाला बळजबरीने लॉट तेवढा घ्यावा लागतो, कारण त्यांनी लॉट साईज तशी केली म्हणून. येते लक्षात? तसं आपल्या केसमध्ये नाहीये कमोडिटीला. म्हणजे मी त्याचा विरोधक नाही, मी ट्रेडरच आहे, दिवसभर त्यातच काम करतोय. बट आपल्या केसमध्ये ते नाहीये. आपल्या केसमध्ये काय इकडे, आता हे पण बघा, निफ्टीने काय तुम्ही दिवसभर मला सांगा, काय कोणी कमवलं असेल मोमेंटमला? ट्रॅपिंगच आहे कमवणारा. तुम्हाला सांगतो, प्राइस ऍक्शनवर असू दे का कुठला असू द्या, आम्ही तर निफ्टीमध्ये आज बाजूला राहणं पसंत केलं. बँक निफ्टीमध्ये फक्त 2 ट्रेड, तेही सेलिंगसाठी डिस्कस केलं आणि एक बाईंगसाठी केला. बँक निफ्टीमध्ये पण काही मोमेंटम नाही. 400 पॉईंटचा जो 400 रुपयाच्या रेंजचा जो प्रीमियम आहे 400 रुपयाचा बँक निफ्टीचा, हल्ली सर 30 पॉईंट 40 पॉईंट सुद्धा मूव नाही झाला अख्ख्या दिवसामध्ये. तिथेच रेंजमध्ये सगळे प्रीमियम. लिक्विडिटी कमी झाली, लॉट साईज वाढवल्यामुळे. एक्सपायरी वाढवल्या, आठवड्याची एक्सपायरी महिन्याला नेली, लॉट साईज कमी वाढवली. त्याच्यामुळे रिटेल ट्रेडरला आता पैसा कमवणं आणि त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह करणं अतिशय कठीण झालेलं आहे. सो आता तुम्हाला तुमचं वेळ आणि अपॉर्च्युनिटी बघून कमोडिटी मार्केटकडे शिफ्ट होणं काळाची गरज आहे. जर नसेल तर चालू ठेवा, तुमचं काही अडचण नाहीये. त्यानंतर हे करत असताना हे झालं मार्केट प्रकार, पण मग ते यायला पाहिजे, एंट्री कुठं करायची, काय करायची, ते इंडियन मार्केट असू दे किंवा तुमचं कमोडिटी मार्केट असू दे किंवा फॉरेक्स असू दे. मग तुमच्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट काय? तुम्हाला एकतर मी पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे एसएमसी ही मस्ट येणं तुम्हाला, त्याशिवाय तुम्हाला बिग प्लेअरचे मोमेंटम कळणार नाहीत. आपल्या केसमध्ये आपण CAK 47 हा प्लस त्याच्यामध्ये ब्ल्यू ब्लॅक एंट्री ही जी दिलेली आहे, इथे तुम्हाला हिस्ट्री पण सांगणार थोड्या वेळाने, ब्ल्यू ब्लॅक एंट्री का तयार केली. सो हे झाल्यामुळे सोपं झालं. याच्यासोबत जर तुमच्याकडे जर अगोदर आयसीटी नॉलेज असेल, आयसीटी नॉलेज किंवा प्राइज ऍक्शन असेल, तर आयसीटी नॉलेज सोबत तुम्ही करू शकतात, पण त्यासोबत पण काही डिफिकल्टीज येणार आहेत. आयसीटी ही एसएमसी पेक्षा खूप किचकट आहे शिकायला. प्राइज ऍक्शन असेल, प्राइज ऍक्शन मी सांगतो तुम्ही त्याच्यामध्ये फेल होणार मॅक्झिमम टाइम, कारण प्राइज ऍक्शन ही बिग प्लेअरलाही माहिती आहे की रिटेल ट्रेडर प्राइज ऍक्शन वरती काम करतात. सो तिथे ट्रॅपिंग कसं करायचं हे त्यांना चांगलं अवगत आहे कलाही. सो या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्ही जर समजून घेतल्या तर तुम्हाला सगळ्यात अगोदर सेगमेंट निवडायच्या अगोदर या गोष्टी क्लिअर पाहिजेत की तुम्ही याच्यामध्ये मास्टर आहात किंवा ही गोष्टी समजते, ते नॉलेज आहे. आणि त्यानंतर राहिलं सेगमेंटचा प्रकार. बट या दोन्ही गोष्टी न करता आपण जनरली काय करतो, आपण निवडतो निफ्टी बँक निफ्टीला आणि त्याच्यामध्ये काय करतो, मग आपलं ट्रेडिंग सुरू करून त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फसले जातो. आणि मग ट्रेडरचा जर्नी जो सुरू होतो तो सुरूच राहतो. आणि मग 1-2 वर्षांनी कळतं की अरे योग्य वेळी आपण शिकलो असतो, योग्य वेळी थांबलो असतो, योग्य वेळी चांगली सुरुवात केली असती, शिकून केली असती. पण ते तोपर्यंत कोणाचे 2, 4, 5, 10 लाख, 20 लाख, 50 लाखापर्यंत पण गेलेले असतात. आणि मग वेळ येते की आता रिकव्हरी कशी करायची. पण रिकव्हरीच्या माइंडसेटमुळे परत हे शक्य होत नाही. एक तर तुम्हाला रिरूट करावं लागेल. रिरूटचा अर्थ असा होईल की तुम्हाला जुनं सगळं विसरून जावं लागेल. किती आले, किती गेले अजिबात लक्षात नाही घ्यायचं. नवीन गोष्टी शिकायच्या, त्यासोबत नवीन सुरुवात करायची. चांगलं सर्व्हाइव्ह केलं तर कदाचित असं होऊ शकतं की जे काही तुमचे लॉसेस आहेत ते बाय डिफॉल्ट निघून जाऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी होऊ शकते की मे बी तुम्ही चांगले प्रोफेशनल ट्रेडर होऊ शकता. क्लिअर सगळ्यांना? येस. स्टॉक सगळे एकदा बघा, कंडिशन्स काय सगळे सुटलेत. सगळ्या स्टॉक्स मध्ये जर पाहायला गेला तर तुम्ही ट्रॅपिंग आहे, फक्त बँकिंगच्या नंतर हे झाले होते. बाकीमध्ये तुम्हाला ट्रॅपिंग पाहायला मिळेल. पण हे सगळे जे स्टॉक्स आहेत, हे स्टॉक्स जे मुवमेंट देणार आहेत, हे आपल्याला सन फार्माचा तुम्हाला बघा झालाय टार्गेट डन आपण सकाळी केलेला, आठवतंय का? पहिला सेलचा टार्गेट होता आपला ट्रेड, आणि दुसरा बघा बायचा होता. डन झाले जवळपास 14 पॉईंट. पण ते आपण पाहिलेत नाही नंतर त्याच्याकडे. मारुतीमध्ये पण जवळपास आपला सेटअपला बसला होता. मी टार्गेट मोठं ठेवलं होतं 112 पॉईंटचं, पण जवळपास त्यांनी 73 पॉईंटचं मोमेंटम दिलं दुपारचे. एमएनएम बघा, अगोदर इथून बायला होता, बाय नंतर बऱ्यापैकी पॉईंट आले, थोडा रिटेल झाला, नंतर बाय एंट्री सेल एंट्री. एमएनएम मध्ये पण 2-3 ट्रेड होते चांगले ऍज पर CAK 47. कोटकला पण होते.
बाकी तर खिचडीच होती सगळे. आम्ही त्याचा सगळे अख्खे 50 स्टॉक पाहिले, जवळपास 45 स्टॉक. 5 मी त्यात खूप छोटे आहेत, ते ऍड नाही केलेले लिस्टमध्ये. बाकी आहे ओके. हा पण ब्रिटानिया नंतर गेला चांगला, जवळपास 34 पॉईंट. नंतर सेलिंगला आलो. सेलिंगला पण बघा ब्लॅक बेल्ट एंट्री येते, चेक करा या ठिकाणी. आणि ही एंट्री जर प्रॉपर ग्रेची नसेल तर आपण इथे रिएंट्रीला जाऊ शकतो, इथे जर कुठे असेल तर. ब्रिटानिया पण जवळपास नाही म्हटलं तरी 50 पॉईंटच्या आसपास पडला असेल, 72 पॉईंट आफ्टर सेटअपला प्रॉपर आल्यानंतर इथे. सो या ज्या गोष्टी आहेत, या एंट्री आणि हा प्रकार आहे. आणि आता आपण जाऊयात सरळ कमोडिटी मार्केटकडे. ठीक आहे. सो कमोडिटी फॉरेक्स आणि मार्केट लाईव्ह ट्रेडिंग आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह ट्रेडिंग आपण जी आहे ती लाईव्ह ट्रेडिंगच्या काही स्क्रिप्ट आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला मिनीमध्ये मी ट्रेडिंग करून दाखवतो. ठीक आहे. तर आपण अगोदर काय करू, चार्टमध्ये बघूयात काय आपल्याला एंट्री बसते का ते. ये गए साब ऊपर अभी भी गए. ठीक आहे, जा रहे आपण नॅचरल गॅसमध्ये बघू. और एनजी पण गेल्यावरती. आता एनजीला बघा इथे एंट्री आली, पण 15 मिनिट्समध्ये पाहिलं जर गेलो आपण तर झोन कुठे नाहीये. सो हा एका मिडल वेलाच चालतोय, बाय सेल इथले इथे चाललं त्याचा. आता इथून बघा परत थोडासा सेलिंगची झाली एंट्री. आता बाईंगला आली, पण झोन नसल्यामुळे एवढे एंट्रीवर रिलाय नाही करता येणार आपल्याला. कदाचित याच्या केसमध्ये स्टॉप लॉस पण जाण्याची शक्यता आहे, पण स्टॉप लॉस छोटा ठेवा इथे, कारण झोनला नाहीये. आणि इथून बाईंगला. आता मी तुम्हाला जो ट्रेड मारून दाखवतो ते सेटअपला बसलाय म्हणून नाही, सेटअप फेल होण्याची शक्यता आहे बिकॉज ऑफ झोनला नाही म्हणून. पण मी तुम्हाला ट्रेड करून दाखवतो. लॉस झाला तरी सांगतो कसा बुक करायचा झाला पाहिजे, आणि प्रॉफिट झाला तरी सांगतो कसा बुक झाला पाहिजे. ठीक आहे. सो आता आपण या ठिकाणी ट्रेडिंग ॲप ओपन करूयात. एकच मिनिट. ग्रेट. 2 मिनिट. तुम्हाला आता स्क्रीन शेअरिंग दिसणार नाही ती वाली. या ठिकाणी आपण पाहूयात. इथे जर गेलो आपण तर बघा, स्टॉक कार्ट नावाचा एक ब्रोकर. हे माझं एक दुसरं अकाउंट आहे, जे मी डेमोसाठी किंवा ॲडिशनल वापरतो. माझं मास्टर अकाउंट जे मेन ट्रेडिंगचं, ऑप्शन सेलिंगचं किंवा सगळं, ते वेगळं अकाउंट आहे. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर आपण याच्यामध्ये गेलो, वॉच लिस्ट दिसतंय ना सगळ्यांना, स्क्रीन दिसते माझी? येस. हो. येस. समजून घ्या. हे बघा, आता मी करून दाखवताना काय प्रॉफिट झाला, लॉस झाला, हे काय एंट्रीला बसलेलं नाही मार्केट अजून. मी तुम्हाला शक्यता सांगितली की मार्केट इथे जे आहे ते झोनला नाही 15 मिनिटाचे. तर मी तुम्हाला दोन्ही ट्रेड करून दाखवणार आहे. याच्यामधला पण आता याची तर एंट्री झाली बघा इथं, चोच डिटेल्स एपी पण झाली इथे बघा. म्हणजे जर थोडं लवकर सेशन चालू असतं तर आपल्याला 28 पॉईंट मिळाले असते, म्हणजे 280 रुपये तुम्हाला एका लॉटमध्ये मिळाले असते. पण ठीक आहे, पैसे मिळवून हा मुद्दा नाही आज. आज मार्केट कसं चालतं आणि कसं शिकतोय आपण, हे आपला हा मेन महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. सो या ठिकाणी आपण गेलो तर मी काय करतो, शक्यतो सेलिंगलाच प्रायोरिटी देतो याच्यामध्ये बाईंगच्या ऐवजी. ठीक आहे. बघूया, वर जाण्याची शक्यता कमी, जो रिझल्ट येईल तो रिझल्ट येईल. ठीक आहे, झोन नसल्यामुळे काही अडचण नाही. आता इथे आपण जर गेलो तर बघा, इथे मी ऑप्शन इंट्राडे आहे आणि कमोडिटी आहे, एक वॉच लिस्ट आहे आपली ब्रोकरची. इथे गेलो मी, NAGT नॅचरल गॅस येईल इथे. वरती बघा इथे नॅचरल गॅस मिनी फ्युचर आहे सगळ्यात वरती, दिसतंय सगळ्यांना? 2 नंबरचं बघा, दिसतंय सगळ्यांना? येस. हो सर. बरोबर. आता इथे आपण गेलो नॅचरल गॅस मिनी फ्युचरला, ते क्लिक केलं, हा मी इथे ऍड केला बघा. आता याची तुम्हाला मी लॉट सांगितल्याप्रमाणे कसा आहे हा लॉट, तो 1 पॉईंट मूव्ह झाला तर 1250 आहे. बरोबर. हा कितीचा आहे? 250 आहे. म्हणजे 1 पॉईंट जर माझ्या अपोजिट गेला तर मला 250 रुपये लॉस होईल. माझ्या सोबत जर आला तर माझा प्रॉफिट मध्ये येईल तो. ठीक आहे. आता मी इथं सेलच करतो. मला एकदा क्रूड ऑइल बघू दे, कारण क्रूड ऑइल सोबत तो करू. क्रूड ऑइल तो वरच्या दिशेने लागलाय, नॅचरल गॅस वरच जाईल मग क्रूड ऑइल सोबत. 2 मिनिटं. ठीक आहे, सेलच करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. नॅचरल गॅसला जायचं इथे. इथं तुम्हाला हे पण सांगतो, याला काय होईल. सर CAK47 स्क्रिप्ट ऍक्टिव्हेट होत नाहीये. तुमचं मंथली सबस्क्रिप्शन होतं, तुम्ही रिन्युअल केलंय का रणजित सर? नाही केलेलं, बरोबर ना? इथं आपण सेलला गेलो. बरोबर. सेलला गेल्यानंतर बघा या ठिकाणी खाली मार्जिन दाखवतोय बघा. किती दाखवतोय मार्जिन? अप्रॉक्सिमेट मार्जिन किती हवंय, किती दाखवतोय?
17,428 आणि अकाउंटला किती आहे इथे 25,129 म्हणजे हा ट्रेड आपला होणार आहे की नाही होणार आहे? होईल. होईल, बरोबर. आता होईल. नॅचरल गॅसचा जो मेन आहे, आपण जर वरती पाहिला इथं नॅचरल गॅस फ्युचर फेब्रुवारीचा, आता याला जर मी सेलिंगला गेलो तर याला बघा किती दाखवत आहे. जास्त अमाऊंट आहे. बरोबर का? तर हा मेगा लॉट आहे मेन. मग या लॉटला कसं आहे, जर 1 पॉईंट मूव्ह झाला तर 1250चं प्रॉफिट आहे. म्हणजे तुमच्या फेवरमध्ये झाला तर 1250चं प्रॉफिट, अपोजिट झाला तर 1250चा लॉस आहे. तर सुरुवातीच्या लेवलला मी सजेस्ट असं करेल की आपण काय करूयात, छोट्या लेवललाच काम करूया. हे क्रूड सुटला ना वरती, त्याच्यामुळे हा एनजी सुटला बघा. पण तसा सेटअपलाच बसलाय. मला फक्त भीती म्हणण्यापेक्षा एंट्री कशामुळे आहे, झोनला नाही, झोन जरा खाली आणि 3 टाइम इथे झाल्यामुळे या ठिकाणावरून जरी वरून खाली आला तर पडण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, बघूया, त्याचं काही अडचण नाही एंट्रीचं. आता मग हा आपल्याला नाही करायचा सुरुवातीला सगळ्यांना, कोणालाच तुम्हाला. का तर लॉस तुम्हाला परवडणारा नाही. 2-2, 3-3 पडलं तर 3600, 3000 नाही घ्यायचं आपल्याला लॉस. मग काय करू आपण, मिनीला जाऊ, सेलला जाऊ. आता तुम्हाला मार्जिन दाखवतोय, तुम्हाला ब्रोकरेज पण दाखवणार किती येतं. इथे काय करायचं, ऑर्डर फ्री फी म्हणून बघ खाली क्लिक करायची. इथे गेल्यानंतर बघा किती रुपये ब्रोकरेज दाखवतो तुम्हाला तो. ब्रोकरेज बाय सेल म्हणजे सेल 15 रुपये, बाय 15 रुपये, 30 रुपये होतात. आणि टोटल चार्जेस जे आहे त्याच्यावरती बघा, सिक्युरिटीज, जीएसटी वगैरे हे जास्त आहे. 27 रुपये दाखवतो, पण 27 हे सेलचे आहेत, बायचे वेगळे परत बाय केल्यानंतर. म्हणजे जवळपास 54 रुपये ब्रोकरेज लागेल. थोडं कमोडिटीला चार्जेस वगैरे जास्त आहेत बघा याच्यामध्ये. ठीक आहे, सो 54 रुपये ब्रोकरेज लागेल तुम्हाला. तसं ब्रोकरचं ब्रोकरेज कमी आहे माझ्या, 15-15चे, बाकी 20-20 आहे. आणि इथे गेल्यानंतर मी काय करणार, त्याला सेल म्हणायचं. आता इथे बघा वरती एक क्वांटिटी एकच टाकायची आणि ते ऍट मार्केट प्राइस, तुम्हाला चालू मार्केट प्राइसला टाकायचं की तुम्हाला पाहिजे त्या मार्केटला प्राइस टाकायचं. त्या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं की मला नाही हे 282 चालू आहे पण मला 282 50ला टाकायचं, ते लिमिट ऑर्डर आहे बघा मार्केटच्या बाजूला आहे का, दिसते? येस हा, येस. या लिमिट ऑर्डरला जायचं आणि 282.50 टाकायचं. स्टॉप लॉस आपण नंतर लावणार आहे. ठीक, कारण की आता ब्रॅकेट ऑर्डरला ऍक्टिव्हेट नाहीये, तशी एक्सचेंज कडनंच त्यांना ही आलेली सेबीकडनं. त्यानंतर टाकली इथे मी. आता मी फक्त सेल म्हणणार. माझी ऑर्डर काय झाली, ऑर्डर प्लेस सक्सेसफुली. आता माझी ऑर्डर ही पडली, याचा अर्थ ही ऑर्डर एक्झिक्यूट झाली का? नाही. राईट साईडला बघा 282.50 प्राइसच्या खाली काय पेंडिंग आहे. कशामुळे पेंडिंग आहे, तर माझं जे एक्सपेक्टेड लिमिट प्राइस आहे की मला या प्राइसला सेल करायचं आहे, त्या प्राइसला मार्केट आलेलंच नाही. त्याच्यामुळे मार्केट तिथे ट्रेड होणार नाही. समजलं सगळ्यांना? येस येस येस. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे, काय फार असं लॉजिक नाही. ऑपरेटिंग तर सगळ्यांना येते, मला तुम्हाला मार्केट दाखवायचं मेन कमोडिटी. ऑपरेटिंग तर सगळीकडे सेमच आहे. आता मी काय करतो इथे, वाट पाहणार की 282.50 ला कधी येतोय, किंवा मी काय करतो आता, मला वाटलं की इथे नाही येत. ठीक आहे, आपण काय करू, याला 282 ला सेल करूया. आता मी मॉडीफाय केली, आता बघा इथे दाखवेल तो 282. आता वरती गेला आणि 282 ला टच झाला की माझी ऑर्डर इथं हिट होणार आणि इथनं निघून ती काय होणार, ओपन ऑर्डर मध्ये जाणार. 81-90 झाला, 80 आहे, झाला 82-20 झाला बघा आता. राईट, ऑर्डर गेली इथनं निघून. येस, कुठे आहे, मी इथं पोर्टफोलिओ मध्ये जातो आणि चेक करतो बघा, इथे दिसते खाली ओपन ऑर्डर आहे. येस और नो? येस बरोबर. आता या ऑर्डरला मला काय करायचंय, या ऑर्डरला मला या ठिकाणी स्टॉप लॉस लावायचा. मग मी काय करणार, टार्गेट नाही लावायचा, स्टॉप लॉस लावायचा. स्टॉप लॉस का लावायचा, टार्गेटला ओपन राहू द्या ना, जेवढं जाईल तेवढं आपण बुक करू शकतो नंतर. पण स्टॉप लॉस का लावायचा, आपलं नुकसान जे आहे ते प्री डिफाईन पाहिजे की मी एवढेच पैसे अकाउंट देणार आहे. बघा थोड्यासाठी वरती गेलो तो. आता या ठिकाणी आपण जर गेलो तर 100 रुपये लॉस दिसतोय माझा. आता 175 झाला, 82-60 झाला, किती होऊ द्या. आता इथे गेलो मी, इथे गेल्यानंतर क्लिक करतो आणि एक्झिटला जातो. एक्झिटला गेल्यानंतर इथे तो 2 दाखवतो, खाली ऍडव्हान्स ऑर्डर ऑप्शन आहे. येस. हा. आहे, इथे गेल्यानंतर मी काय करणार, इथे लावणार एसएल लिमिट. कळालं, काय लावणार, एसएल लिमिट. आणि इथे गेल्यानंतर मी एसएल टाकणार माझा किती, सपोज 83.50. समजलं सगळ्यांना? येस. 83.50 ला गेला की माझा स्टॉप लॉस हिट होणार, माझं जे काही लॉस आहे तो बुक होणार. आणि
एसएल ट्रिगर आहे बघा, त्या प्राइसच्या थोडी खालची प्राइस टाकायची असते. मग 283.40 टाकणार इथे मी. 40 ला गेला की हिट होणार आणि मी इथं बाय म्हणणार. माझी ऑर्डर एसएल ची सक्सेसफुली. आता या केसमध्ये माझा मोबाईल बंद पडला, नेटवर्क गेलं, मोबाईल डॅमेज झाला, अजून काय झालं, मला काही प्रॉब्लेम नाही. ऑर्डर एकदा कितीला गेली, 83.50 ला गेली की माझा स्टॉप लॉस हिट होणार. तो स्टॉप लॉस तुम्हाला हिट झालेला पाहायला मिळेल बघा. आणि मला जास्त उत्साह ही जो आहे, हिट झाली टार्गेट आपलं स्टॉप लॉस 83 ला स्पाइक मारली बघा, 50 ची चेक करा. हे बघा 83.50 ला वरती तिने हे मारली, माझा स्टॉप लॉस गेला. समजलं स्टॉप लॉस ऑर्डरचं महत्व किती महत्वाचं आहे? येस. येस. आता सपोज जर या केसमध्ये मी स्टॉप लॉस लावला नसता, ओके, आणि कालच्या कमोडिटी सारखं जर आता हा असा सुटला असता, असा 1 2 3 4 5 कॅन्डल 5 टप्प्याच्या 5 मिनिटाच्या आणि 6 पॉईंट वरती किंवा 10 पॉईंट वरती, परवडला असता मला? ह्यूज लॉस झाला असता. ह्यूज लॉस झाला असता. याला म्हणायचं प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करणे. मार्केट कुठलं पण असू दे, काही फरक पडत नाहीये. स्टॉप लॉस इज मस्ट. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आता हे मला तर जास्त हे जे असतो माझा नेहमी प्रयत्न जो असतो सांगण्याचा स्टुडंटला, की तुम्हाला मी दाखवताना प्रॉफिट बुक करणं किंवा प्रॉफिट येणं हा मुद्दा, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला लॉस कसा होतो आणि तो कंट्रोलमध्ये कसा येतो, नेहमी मी स्टॉप लॉस ऑर्डर शिकवत असतो. ते आधी शिका, हे तर येणारच आहे. आणि आपल्याला तुमचा लक लक म्हणा की तुम्हाला हे शिकायला का मिळालं, स्टॉप लॉस गेलेला, कारण की आपण लावल्या तो जाऊन हिट झाला वरती. झाला ना? आता हा जर तुम्ही मेन लॉट घेतला असता, आता तुम्ही इथे मेन लॉट, मेन वाला, तर स्टॉप लॉस ₹1.5 गेला. आता लॉस किती झाला असता? ₹1800. परवडला असता तुम्हाला नवीन असताना? म्हणून हा मिनी लॉट वर काम करायचा. आणि एकदा हात बसला की मिनीचेच हळूहळू वाढवायचे. जेव्हा मिनीचे मेन लॉट एवढे तुम्हाला घेण्याची तुमची कॅपॅसिटी होईल, त्यावेळेला तुम्ही काय करायचं, तिकडे शिफ्ट होऊन जायचं. समजलं? आता तुम्हाला क्रूड ऑइलचा मी हा घेऊन दाखवतो, मिनीवाला. क्रूड ऑइल EMI वरती बघा, फेब्रुवारीचा आहे सगळ्यात वरती, 62-92 प्राइस आहे. येस. ठीक आहे, हा तुम्हाला मी सेल करून दाखवतो. आता इथे गेल्यानंतर बघा खाली 21,750 लागतात. आपल्याकडे अवेलेबल किती येतं? 24,756. येईल आपल्याला? येस. येईल. तर काय करायचं टाकताना, एक क्वांटिटी, लिमिट ऑर्डर. आता मला जर वाटलं किंवा इथे आता थोडासा खाली आलाय, रिटेस्टला जाऊ शकतो किंवा कुठे घ्यायचं ते बघूया आपण. तर गेला तर सुट्टल खाली, अन्यथा आपण लिमिट प्राइस लावून ठेवू, 6303 लावून ठेवू आपण, किंवा आता 63,300 लावू. तुम्हाला मॉडिफाय वगैरे सगळं शिकवतो मी. ठीक आहे, इथे गेलो, त्यानंतर लिमिट प्राइस लावली आणि याला मी काय केलं, इथनं सेल केलं. आता ऑर्डर फी बघा, याची ऑर्डर फी किती आहे? तेवढीच आहे, 26 ची. ती 27 होती, 26 आहे. इथे गेलो, सेल मारला. आता नेमकं आपल्या सेटअपला बसलाय बघा, AK47 ला. खाली जाना ही मागताय अभी. आता बघा, इथे ग्रे कॅन्डल नव्हती, ही ग्रे कॅन्डल आहे. इथे एंट्री बसती, स्टॉप लॉस 27 चा आहे. फक्त आता मला झोन बघू द्या, आहे का नाही, मग तुम्हाला सांगतो मी काम होईल का नाही याच्यामध्ये. ये सेलिंग के लिए जाने की बहुत ज्यादा संभावना है इसकी. तरी झोनला वरती अजून पाहिजे होता, वरच्या झोनला नाही, पण ठीक आहे, मिडलला आहे, काही इश्यू नाही. बघू, स्टॉप लॉस फार काही मोठा नाहीये. येऊ द्या इथं वरती, आपल्याला ती ऑर्डर भेटणं गरजेची आहे वरती. आता आपण ऑर्डर किती लावून ठेवली वरती बघा, चेक करा. 6,300. किती? 6,300. 6,300. याचा अर्थ काय होतो, की मार्केट जरी इथे असलं तर मला या पॉइंटला मार्केट आल्यानंतर किंवा रिटेस्ट आल्यानंतर मला इथे मार्केटला सेल करायचं. आता ही तुम्ही लावून ठेवली, आता फक्त ही ब्रॅकेट ऑर्डर नाही म्हणून, तर मग ब्रॅकेट ऑर्डर असेल तर स्टॉप लॉस पण लावून ठेवता आला असता आपल्याला आणि टार्गेट पण लावून ठेवता आला असता आणि सोडून द्यायचं. आली असती झाली असती, ते 6,300 हिट केलं असतं. स्टॉप लॉस किती दाखवतो या ठिकाणी? 6,320चा, 20चा लावून ठेवला असता, टार्गेट लावलं असतं 6,230चं. वरती जाऊन एक तर 20 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट केला असता, अन्यथा खाली जाऊन तुमचं जे काही तुम्ही लावलं टार्गेट 50, 45, 35 हे ब्रॅकेट ऑर्डर मग तुमचं हिट होऊन गेलं असतं. बघूया आपण 6,300 ला जातो का ते. नाही जाण्याची शक्यता. ठीक आहे, आपण काय करू, लॉसचं काही टेन्शन नाही, लॉस उद्या प्रॉफिट होते. मेन तर आपल्याला लॉस जास्त बघायची गरज आहे, किंवा स्टॉप लॉस मॅनेजमेंट कसं झालं पाहिजे. 62.85च्या ऐवजी 62.90 लावतो मी इथे सेलला. ठीक आहे, सेल करतो. आता ऑर्डर परत जाऊन चेक करायची, कधी पण ही सवय ठेवायची, ऑर्डर आपली बरोबर मॉडिफाय झाली की नाही झाली. अन्यथा कधी कधी ती होत नाही मॉडिफाय, सर्व्हर एरर असल्यामुळे किंवा नेटवर्कमुळे.
आणि चुकून कधी कधी गरज नसलेल्या प्राइसवरती ऑर्डर पडून मग लॉस वाढण्याची शक्यता असते. आता 88 झालं, 90 झालं की आपली ऑर्डर हिट होईल. इथनं निघून जाईल ती लगेच. 89, 90, 91 झाली हिट. येस, हिट झाली. येस येस हिट झाली. जा इकडे, आता येईल इथं. आता क्रूड ऑइल मिनी जो आहे, एका पॉइंटला 10 रुपये मिळतात त्याच्यामध्ये. हा, एका पॉइंटला किती? 10 रुपये. 10 रुपीज. आणि मेगाला एका पॉइंटला 100 आहेत. मग ही प्रॅक्टिस करताना ते परवडणार नाहीत ना आपल्याला. कुठले 100? 100 वाले नाही परवडत. 2000 जाईल, 2000 जाईल आणि मार्जिन 2.5 लाख रुपये लागतंय. मग हा लॉट 25 मध्ये होतो, डायरेक्ट 10 टाइम मध्ये स्प्लिट केलेला आहे. आता याला काय करायचं, कधी पण ऑर्डर आपली पडली, आपला स्टॉप लॉस लावून ठेवू आपण. इथे जायचं, एक्झिट मध्ये जायचं. इथं मार्केटला करून हे करायचं ना, लगेच ऑर्डर तुमची एक्झिट होईल. आठवणीने खाली ऍडव्हान्स ऑर्डर मध्ये जाऊन एसएल लिमिटला जायचं आणि या ठिकाणी काय करायचं, 6305 करू आपण. ठीक, 15 पॉईंटचा स्टॉप लॉस. ठीक आहे, आपल्या एज्युकेशन पर्पज मेंटेन आपण घेतला नाही तो. आणि इथे गेल्यानंतर एसएल लिमिटला ही प्राइस 6305 आहे, तर ही काय करायची, 6304. खालची एकच पॉईंट लावायचा. मला आत्ता कळालं आपला एसएल काय केला तो. 200 किती होता तो, 83.50 नाही, आपण खालची एक टिक लावली होती ना, एकची, आठवतंय का? वर मी 50 83.4 लावलं तुम्ही. हा, ती घेतली त्याने परफेक्ट. बघा इथे. आता या ऑर्डर मध्ये पण तसंच होणार का सर? आता ते 6304 आहे. हो हो अच्छा, ओके ओके. नाही नाही, तसं आपण बदलू शकतो ना. आता मी तर जर 7 केलं तर तुम्ही 6 करा. ओके, आणि वर जर आपण 7 केलं आणि खाली आता 3 केलं. 6.03 केलं, तर मग कधी एक्झिट होणार ते आपले ऑर्डर? 7 ला का 3 ला? 6.03 ला. हो. ओके, ट्रिगर प्राइस म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्या प्राइसला एक्झिट होणार आपलं. एसएल हिट होणार. येस. आणि Okay, वरची उलट ती परवडती 2 याच्यामध्ये. कधी कधी जर ती 3 नाही हिट झाली तर 7 हिट होणार तुमची. सेन्सेक्स मध्ये डेंजर आहे. सेन्सेक्स मध्ये खूप डेंजर आहे. सेन्सेक्स मध्ये हो. प्राइस हिट होत नाहीत एसएल ला. हा, बरोबर. होत नाहीत. डायरेक्टली मोठी ऑर्डर घेतो. माझा कालचा किस्सा आहे स्टुडंट सोबत. माझं सेल होता 106चा, 5चा 106चा. स्टॉप लॉस होता माझा 150चा अगोदर. आणि तो 106 वरून सेल केल्यानंतर मी ऑप्शन सेल करतो मी. तिथे आल्यानंतर तो 65ला आला. मी बुक नाही केला, म्हणलं एक्सपायरी आहे. थोडं मार्केट आता खाली आलं की काय होणार, हा मेल्टच होणार 100%. तो 65 वरनं परत गेला 90, 92, 90, 92, 100 गेला. 100ला 2-3 मिनिट थांबला. तिथनं स्पाइक. तर मी त्यावेळेला तो 65ला आला, तेव्हा माझा जो स्टॉप लॉस आहे, तो स्टॉप लॉस मी कुठे आणून ठेवला माहितीये का, 130ला. आता किती रुपयाची रिस्क ठेवली मी, फक्त 25 पॉईंटची. 25 पॉईंट गुंजले, माझी लॉट होती तिथे 10 लॉट. ओके. अडचण काय झाली, 99 वरनं सुटला, डायरेक्टली हिटच मारली त्यांनी, डायरेक्ट 260ची. अरे बापरे, मग तुम्ही माझी मधली जी ऑर्डर आहे, टार्गेट बुक करायला एसएल कॅन्सल करायला लागेल ना. हा, तसंही चालतं हे करावं लागेल. इथं काय करायचं, पटकन जाऊन इथे एसएल कॅन्सल करायचं, अजिंक्य, राईट. आणि तुम्हाला वाटलं टार्गेटची ऑर्डर लावायची, पण टार्गेटची ऑर्डर लावूच नका. तुम्ही एसएलची ऑर्डर ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटतं की एक्सपेक्टेड मुवमेंटला आलाय आणि आता बुक करायची गरज आहे, चांगला तुम्हाला एक्सपेक्टेड प्रॉफिट दिसतोय, पटकन हे जाऊन कॅन्सल करायची. आता बघा, मी कॅन्सल केली. ओके. आणि सोपी गोष्ट आहे, इथे आहे, परत क्लिक करायचं. इथं 1 मिनिट, सॉरी, इथं जाऊन परत जायचं, क्लिक करायचं, एक्झिट गेलात ना, फक्त इथं काय करायचं, बाय म्हणायचं. कारण की वरती तुमची प्राइस काय, मार्केट आहे की नाही. मग जी काय तुमची प्राइस चालू असेल, समजा तो आता 82, 62, तो समजा आता आपल्याला सापडला असता 42 रुपयाला, पटकन स्पाइक खाली आली, तिथेच आपण बाय करायचं, लगेच बाय होऊन जातो तो. समजलं अजिंक्य? येस ऑर नो? आता आपण काय करणार, एसएल लिमिटला आपली परत किती प्राइस, 6306, आणि इथे ट्रिगर प्राइस 6305.50 घेत नाही तो मधल्या 5 मधला. ठीक आहे, तो टिक 1 ची घेतो वाटतं तो. बघा आता हे प्रॉफिट चेक करा आपलं. मला अपेक्षा नाही, मला आता वाटत होतं स्टॉप लॉस जायला पाहिजे. हे मला प्रॉफिटचं महत्व सांगायची गरज काय, येत असलं सोडा ना मोकळं त्याला. पण आपण ते नाही करत. आपण काय करतो, आपण स्टॉप लॉस लावत नाही आणि प्रॉफिटला टार्गेट लावतो. ते न करता हे करा. आता इथं माझा मेन लॉट असता तर किती रुपये प्रॉफिट राहिला असतं, याच्या 8 टाइम 800 रुपये, बरोबर ना? येस ऑर नो? येस येस येस. हे बघा, एंट्री कुठे बसली, सेट. तरी एंट्री खरी इथे बसलेली आहे बरं का. खरी एंट्री इथे बसलेली आहे, इथे. बट थोडंसं हे पॅरामीटर मॅच नाही झालेलं आपलं. हे पॅरामीटर मॅच झालं असतं ना, तर
एंट्री अर्ली मिळाली असती ते 6,300लाच. ही तरी आपण इथे बरोबर घेतली, पण आपली एंट्री परफेक्ट आहे ग्रे आणि याच्या हिशोबाने. एंट्रीचा काय एवढा इश्यू नाही. आता बघा ना खाली, आता एकदा 3 मिनिटांमध्ये शिफ्ट करून द्या, निवांत बसा. 80 याला अवघड नाही पैसे कमवायला, रिस्क घ्यावी लागते. आणि मेन म्हणजे तुम्हाला नॉलेज आणि सेटअप पाहिजे तुमच्याकडे. आता कोणी इथं बाय करेल सेलही करेल असं थोडं चालणार आहे. तरी ऑलरेडी हा वरून एंट्री घेऊन आला, खूप लेट एंट्री आहे. परत एकदा खरी एंट्री इथेच झालेली आहे त्याची, खाली येण्याची एंट्री बघा. कितीला एंट्री आहे खरी चेक करा इथे 3 मिनिटात जर पाहिली तर. ग्रे आणि ब्लॅक टाइम्स आहेत बघा, एंट्री किती वाजता आहे. आले 150 रुपये प्रॉफिट आलं मला. 150 नाही 170 रुपये आलाय, चेक करा. दिसतंय ना? हे बघा खरी एंट्री कुठे आहे? 190. नहीं 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 90 झाला का? ओके एक मिनट. सेटअप में बैठा है भैया, सेटअप में बैठा है CAK-47 के ब्लैक बेल्ट में. अभी ये छोटा लॉट ले आपके लिए, बड़े लॉट में होता तो अभी मेरे 4 लॉट रहते इसमें. 4 से 5 लॉट मेरे आराम से रहते इसमें. ठीक आहे. मग इथे एंट्री होती खरी पाहिला, इथे खूप लेट झाली आता. खरी एंट्री इथे होती. मग त्या एंट्री प्रमाणे जर तुम्ही दुपारपासून जर बसून राहिले असते 2:30 वाजल्यापासून तर आतापर्यंत 67 पॉईंट म्हणजे 6,700 पर लॉट प्रॉफिट राहिलं असतं आपलं. हा CAK-47चा सेटअपचा आहे. क्लिअर सगळ्यांना? यस ऑर नो? ती एंट्री जी आता ती कुठली नॅचरल गॅसची पण ती आता मी तुमच्या SL लावला थोडा म्हणून ती एंट्री पण प्रॉफिट मध्ये आली. चेक करा आता आले का प्रॉफिट मध्ये. 82 ला सेल होता आपला, आठवतंय का? ही आता 75 100 रुपये प्रॉफिट मध्ये आली असती. 1,400 रुपये आता. मार्केट सेलच वर नाही जाणार आहे, तुम्हाला क्लिअर सांगितलंय मी. ठीक आहे. आता हा जो आहे तो बघूया आपण इथे. एंट्री खूप लेट आहे. ही एंट्री आधी असते ना भारी मजा आली असती. इथे जर आपण असं सेशन, पण दुपारी सगळ्यांना सेशन शक्य नाही म्हणून तर आपण संध्याकाळी ठेवलंय. आता कधी पण काय करायचं, एक आपलं पर्टिक्युलर 15-20 पॉईंटचं टार्गेट आलं, ओके, चॉईस राहते. मल्टिपल लॉट असेल तर काही बुक करू शकता, अन्यथा काय करायचं आपला स्टॉप लॉस येते बरोबर ऑर्डर्स मध्ये. हा स्टॉप लॉस कधी पण काय करायचा कमी करून ठेवायचा. आता ठेवा 6300 5-5 पॉईंट कमी केलं तरी चालतो. आणि याला 62-99 करा. स्क्रीनवर दिसत नाही? दिसतंय ना सर, चेक कर. सगळ्यांना दिसतंय ना? हे बघा 6,300 म्हणजे अनएक्सपेक्टेड लॉस जो होऊ शकतो तो आपण वाचू शकतो इथे. परत एवढं खाली टार्गेटला येऊन परत वरती गेला तर चार्ट पण दिसतो, दोन्ही पण आहे मॅडम बघा ना. चार्ट पण दिसतोय तुम्हाला? नो सर. नाही सर, चार्ट नाही दिसत. चार्ट नाही दिसत सर. थांब एक मिनिट, मी आता हे काय करतो, ही एंट्री शेअरिंग याचं बंद करतो. चार्ट दाखवतो एकच मिनिट. 2 शेअरिंग नाही आले एकत्र. हा आता बघा, आता दिसतोय का चार्ट? नाही सर. एक मिनिट. हा पहा आता दिसतो का? आला? यस. ओके. हा हे बघा, मी काय म्हटलं, खरी एंट्री आपल्याला इथे दुपारी 2:30 वाजता CAK-47 मध्ये इथे. पण तेव्हापासून आपण नव्हतो इथे, म्हणून आता आपण काय केलं, परत एकदा मार्केट इथे वर गेलं होतं बघा, वर जाऊन खाली आलं. त्याच्यामुळे ही पण इथे ग्रे ही एंट्री आपल्याला स्वस्त बसली असते ते 6,300 ला. पण ते आपण त्यावेळेला नेमकी याची घेतली होती NG ची. मग नंतर हा खाली आला बघा. अगोदर काय पाहिजे आपल्याला? सिल्वर, नंतर ब्लॅक. मग बरोबर आपण तिथे जाऊन 90 टाकली, रिटेस्टला गेला 90 ची एंट्री त्याने कॅश. आता जवळपास कितीपर्यंत आलता? 70 पर्यंत आलता, म्हणजे 190-200 रुपये प्रॉफिट झालं होतं. हरकत नाही, त्याचा काही इश्यू नाही एवढा. आणि हे मार्केट कसं एकदा रिलॅक्स चालतं बघा. याच्यामध्ये एकदा एंट्री बसली तुमची रूल प्रमाणे, तुम्ही केव्हा पण मार्केटमध्ये थांबू शकता. तसं आपलं मार्केट नाहीये. आपल्या मार्केटचे प्रीमियम खालीवर इतके दिवसभर होतात की तुम्ही परेशान होता. तुमचे हिंमत पण लागत नाही ट्रेडमध्ये बसायची, आणि डिक्केचे तुम्ही शिकार जास्तीत जास्त होतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, क्लिअर? आता आपण थर्ड एंट्री प्लॅन करूयात. ही एंट्री मी एक्झिट करून टाकतो. सिल्वरची एंट्री दाखवतो तुम्हाला अगोदर. सिल्वर कुठला घ्यायचा आपल्याला? MIC घ्यायचा, मायक्रा. आता याच्यामध्ये पण बघा, आता 15 मिनिटात जर पाहिला तर ट्रेंड अप याचा. सो खाली येण्याची शक्यता जरी असली तर झोन पर्यंत येईल, आला पण झोन पर्यंत होता.
हे बघा झोनवरनं परत वरती गेला, हे बघा बरोबर झोनवरनं वरती गेला. यू कॅन चेक हिअर. आत्ता सेशन सुरू केल्यानंतर आपण, तर आता सेटअपला जर बसला इथे, सेटअपला आता बसला इथे बघा, इथे ग्रे आणि ब्ल्यू, याचा फक्त हाय ब्रेक करण्याची वाट पाहिजे. याचा हाय एकदा ब्रेक झाला वरती तर सिल्वर तुमचा सुटला म्हणायचा अपसाईडला. ठीक आहे, चला सिल्वरची आपण बाय एंट्री प्लॅन करू. जरी असेल गेला तर आपल्याला एवढं काही तकलीफ नाहीये. इथे आता ही वेळेला वेळ लागेल, त्याच्या अगोदर प्लॅन करून पुढचे अजून आपण टॉपिक कव्हर करायचं आपल्याला. आता इथे जर आला तर आता स्टॉप लॉस 272चा आहे, थोडी एंट्री वरती असल्यामुळे. तर 272चा स्टॉप लॉस जर खरेदी पाहिजे तर आपल्याला इथे एपी एंट्री मिळणार आहे. हे बघा इथे चेंज ऑफ कॅरेक्टर तयार झालाय. ओके, सो ऍडव्हान्स प्रो एंट्री जर पाहिली आपण तर सिल्वर इथे येणे एक्सपेक्ट आहे आता या ब्ल्यू एरियामध्ये एंट्रीला. इथे आल्यानंतर आपण एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, सिल्वरला. आणि स्टॉप लॉस राहील आपला खाली 183 पॉईंट. तरी मी वरती ऍडव्हान्स एंट्री घेतोय, खालची वाट नाही पाहत. तर शेअर तुम्हाला स्क्रीन करतो. टार्गेटचा काही इश्यू नाही, फक्त तुम्हाला घेऊन दाखवतो. आता ही एंट्री क्लोज कशी करायची हे पण सांगतो. क्रूडची 70 रुपये प्रॉफिट आहे. चला अभी इसका मैं स्क्रीन स्टॉप करता हूँ, ये वाली स्क्रीन आपको दिखाता हूँ. ओके, दिसतोय ब्रोकरचा इंटरफेस? येस. किती आहे बघा, कितीला येतो आता. आता बघा जो एसएल नसता गेला तेवढ्या एका पॉईंटनी तर आता आपलं प्रॉफिट राहील नसतं 25 का 150, 25 सव्वा 150 रुपये, हरकत नाही. आता इथे जे आहे, इथं एंट्री आता मी प्लॅन केलेली आहे बरोबर. इथे म्हणजे आपण स्टॉप लॉस केलेला आहे. आता पहिली एंट्री काय करायची अजिंक्य, तुम्ही म्हटल्याप्रमाणे कॅन्सल करायची, राईट? कॅन्सल केली, येस. बरोबर झाली अजिंक्य? येस. तिथे जायचं, एक्झिट म्हणायचं. तुम्ही करत असलं तुम्ही डायरेक्ट मार्केट ऑर्डर एक्झिट म्हणलं तरी होईल. तर तुम्ही लिमिट लावली इथे. आता लिमिट तुम्ही किती लावायची? 79 ची लावा इथे, राईट? आणि काय करा, बाय करा. बाय झालं, 79 ला प्राइस टच झाली की आपला प्रॉफिट बुक होणार इथे. परत 85 गेला. मगाशी वर जाऊन परत 77 ला आला. आणि स्टॉप लॉस आता आपण काढलेला आहे. जर त्याने स्पाइक लावला की आपला लॉस दाट 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 वरती जात राहील. ठीक, आता आपण इथे मॉडीफाय करू. वाटलं आपल्याला की अरे नाही इथे वर चालला आता मला यातून बाहेर पडायचं, मी याला 85 करतो किंवा 84 करतो, राईट? आणि बाय करतो. येऊ दे 84 ला, त्याला 86 झाला. 7 झाला. सिल्वर थोड़ा भाग रहा है ऊपर, तो इसको लेके भागेगा शायद. डन, चला. 84 ला ती प्राइस पाहिली ना? Yes, नो येस सर. ह्याच्यामध्ये जा, चेक करा वरती बघा. इंट्राडे सेल कितीला मारला होता? 62, 90, 2 नंबरची ऑर्डर. आणि वरती बघा बुक किती झाला? 62, 84, 83 आला. आता बघा प्रॉफिट किती आला आपल्याला? 40 रुपये. आता बघा वरचा जर नसता हिट झाला तर किती रुपये आला असतं वरचं प्रॉफिट? 250 रुपये आणि 90 पैसे, अजून 25 त्याच्यामध्ये 350 रुपये. त्याचा काही इश्यू नाही प्रॉफिट लॉसचा, फक्त ते थोड्या वेळून आपला गेला एक तेवढी स्पाइक लावून. आणि आता बघा नसता बुक केला तर 91-92 गेला. सो मार्केट आहे हे, खालीवर होऊ शकतं. तुमची एंट्री बरोबर पाहिजे, न घाबरता, आणि स्टॉप लॉस तुम्ही व्यवस्थित ठेवले, तुम्हाला कशाची भीती नाहीये. आता बरोबर आपली ऑर्डर घेतली, बुक केलं आणि मग 95 ला गेला. आता लॉस दिसला असता का नाही? 50 रुपये, 60 रुपये प्रॉफिटच्या ऐवजी दिसला असता का नाही? 95 ला गेला ना आपला. एसएल आपण मॉडीफाय केला होता 95 ला. आलं लक्षात? येस ऑर नो? आता तिसरं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दाखवतो, मायक्राचं. हे पण 15,000 रुपयामध्ये होतं. इथे बघा नॅचरल गॅस, इथे मी जातो सिल्वर MIC टाकतो. इथे आहे वरती फेब्रुवारी 18 MIC. येस ऑर नो? त्याला मी ऍड करतो. आलं आपल्या त्याच्यामध्ये वॉच लिस्ट मध्ये.
बरोबर. याला बाय करतो. प्राइस 370. हा खूप व्होलाटाईल आहे. मी 50 करतो याला बाय. आणि स्टॉप लॉस आता सोबतही आपण लावू शकतो, पण तो या ठिकाणी जर पाहिलं आपण 95,250 लावू आपण. ठीक आहे, होतोय का बघू. मलाही माहित नाही सोबत मी, कारण माझं याचं टर्मिनल आहे बघा, अल्गो सिस्टमचं. माझं प्लस त्याच्यावरती अजून माझ्या अंडर अकाउंट आहेत, सो ते एकत्रच चालतं सगळं. सो सध्याच्यावर मी म्हणजे ब्रोकर एंडला ॲपवर नाही काम करत, ब्रोकर सोबत फक्त माझ्या टर्मिनलला काम करतो. मोठा आहे ते 50 करतो आणि बाय करतो. झाली सक्सेस. बरं झाली एसएल लावला सोबत. आता इथे जाऊया. 50 ची ऑर्डर आहे. आता ऑर्डर कितीला प्राइस आल्यानंतर ट्रिगर होईल आपली? 50 ला. 50 ला. बघा वाट पाहा आता. तो वर निघाला बाबा, 399 गेला आता. हा, ब्ल्यू बेल्ट लागला. एकदा ही हाय ब्रेक झाली का निघाला वरती, मग गेली आपली एंट्री मिस. नाही, क्रूड ऑइल आपण 95 नाही करा आपण. 6,300 स्टॉप लॉस लावला होता. 6,300 म्हणजे 3 पॉईंट गोली छुके गई वापिस. म्हणजे आपण काढला हा भाग वेगळा आहे, पण हा सेलिंग मोडलाच आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. आता मी तुम्हाला सांगतो ना, एक लाईन मारून दाखवतो. ती लाईन जर ब्रेक केली, ओके, तर खाली शॉर्ट होणार. किती आलं? 73 आलं ना. हा, जर त्याने ही लाईन ब्रेक केली, ही वरची, ही वाली. सर स्क्रीन मोबाईलचीच आहे अजून. एक मिनिट, सॉरी. हो दे, हे याचा निकाल लागू दे. हे गेला वरती. Yes, yes, ठीक. ती लाईन पण दाखवतो तुम्हाला. ये गया भाग के अभी सिल्वर MIC. खूप फास्ट पळतो. तुम्हाला 100, 400 आणि 500 रुपयात असे आरामात येतात. 400 रुपये 300 रुपये पण. 370 400 2019 गेलं सर. हा, बघता बघता आपण ते 370 ला चालवता 350 ला ऑर्डर टाकली होती ना. ते काय काय? 420 आपण 370 ला चालू प्राइस होती ना त्याची. तेव्हा आपण 350 टाकली होती लिमिट मध्ये. तर ते त्याच्यानंतर ते 420 पर्यंत जाऊन आलं ते बघता बघता. हा, थोडा व्होलेटाईल आहे ना तो, म्हणून तर तुम्हाला तो याला परवडणार नाही घ्यायला, मिनी लॉटला. येस. 200 पॉईंट हल्ला की तुम्ही 1,000 रुपये लॉस कसं काय दिसतोय, किंवा 1,000 रुपये प्रॉफिट कसा दिसतोय. म्हणून मायक्रोमध्ये तो परवडतो. एका पॉईंटला 1 पॉईंट चालतो ना, म्हणून परवडतो. मेगाला तुम्हाला सांगितलं का, एका पॉईंटला 30 आहे. तो अजिबात परवडणार नाही. बाबा बाबा बाबा, गेला रे देवा. सेटअपला बसला, गेला. ओ माय गॉड, सुटला सर तो. सेटअपला बसलाय ना यार. आता फक्त हाय ब्रेक होते, गेलाच तो. गेला 200 पॉईंट आताच्या आता. इथं होतो ना आपण. 265 स्क्रीन नाही दिसत सर. 265 आले असते. लय भारी मार्केट आहे, लय भारी मार्केट आहे. स्क्रीन नाही दिसत. तुम्ही SMC आणि सेटअप माहित झाला आणि एकदा काय मार्केटला शिकला, तर तुम्ही बँक निफ्टीला डोंकू नाही बघायचं नाही. आणि निवांत आहे दिवसभर कुठं आपल्या कामावरती किंवा जॉबवरती किंवा ऑफिसवरती, बरोबर, जे काय असेल धंदा तुमचा. आणि इथं लागला की लागला कामाला. संध्याकाळी बसला आणि किती तुम्ही 6:30ला बसा ना, तुम्हाला 3 स्क्रिप्ट आहेत ज्या एंट्री देणार. एक तरी एंट्री दररोज प्रॉपर देणार. स्क्रिप्ट 1 इज क्रूड ऑइल एम. नाही, फॉरेक्स मार्केट कायमस्वरूपी चालू असतं. हे कमोडिटी मार्केट मॅडम, फॉरेक्स नाही शिकवत मी तुम्हाला. फॉरेक्स हे लगेच नाही, आधी कमोडिटी समजून घ्या. त्यानंतर क्रूड ऑइल एमला तुमचं काम होईल. स्क्रीन दिसते ना सर? सगळ्यांना दिसते ना स्क्रीन आता? दिसते नाही सर. दिसते ना? दिसते.
ज्यांना दिसत दिसते नाही दिसते. हे करा, एकदा लॉग आउट करून लॉग इन करा. नेटवर्कचा इश्यू असतो. पहिले चार्ट दिसत नाही असं नाही होणार. कारण माझं मी इकडनं ऑफ केलंय सर आता. सर ते फुल स्क्रीन केल्यामुळे तसं होतंय. त्यांना मला मिनिमाइज करा मग दिसतं ते. तुम्ही मिनिमाइज करा तुमचं अडचण असेल ते. आता याच्यामध्ये काय होतं जनरली या मार्केटमध्ये तुम्हाला क्रूड ऑइल एक ना एक तरी मिळते यमला. त्यानंतर तुम्हाला याला नॅचरल गॅसचं एंट्री मिळते. नॅचरल गॅस अडकून राहतच नाही. आणि पॉईंट मजा आहे पकडायला हळू छोटे छोटे पॉईंट. आणि तिसरं काय तुमचं सिल्वर मायक्रा. हा त्याच्यामुळे 1-2 एंट्री संध्याकाळी तुम्हाला मिळणार याच्यामध्ये. फक्त तुम्ही स्क्रिप्ट समजून घ्या. मायक्रावरती आणि मिनीवरती काम करा. प्रॅक्टिस करा थोडे दिवस. एकदा तुमचा हात बसला तर तुम्ही इंडियन मार्केटला बघणारच नाहीत परत. खरं सांगतो मी तुम्हाला. आता मी तुम्हाला इथे क्रूडचे ऑप्शन पण दाखवू शकतो. असं काही अडचण नाही बघा. क्रूड तुम्हाला जर इथे एंट्री जर प्रॉपर मिळाली ना, बायला एंट्री सपोज मिळाली क्रूडची, तर क्रूडचं ऑप्शन आहे बघा 6300 ऑप्शन आहे. परत मला त्या स्क्रीनवर जावं लागेल. याच्यावर दिसत नाही. किंवा मी माझ्या दुसऱ्या टर्मिनल वरती दाखवतो इथे. काय तुम्ही लागले मागे त्या ऑप्शनच्या निफ्टी बँक निफ्टीच्या वेळ नाहीये. सगळेजण अडकले. कसं बाहेर पडे सुधारणा. आता पूर्ण अभिमान्यूच्या चक्र जसं अडकला तसे आपण अडकल्यासारखं झालं बघा. दादा आता क्रूड खाली आलेला आहे 6200. 6300चा क्रूड आपण इथे ऍड करूया. आता बघा इथे क्रूड ऑइल. तुम्हाला हे जर नसेल घ्यायचा मेगाचा म्हणजे 1 रुपयाला 100 रुपये क्रूड ऑइल यम करा इथे. 6300 दिसते सगळ्यांना. हो सर. आता हा कसा आहे थोडासा महागडा वाटतोय ना, पण अडचण काहीच नाही. ही प्राइस दिसते. याला अजून लिक्विडिटी आलेली नाहीये, पण घेऊ शकतो आपण. मार्केट वर गेलं की आपण पळतो. 6300चा घेतला जातो. सॉरी 1 मिनिट. मार्चचा बसलाय हा. 1 मिनिट. क्रूड ऑइल 6300. अरे ओपनच आहे वेळेचं. मार्चच ओपन आहे फक्त. 6300. ओके. 6500 दिसणारच नाही. मार्चच दाखवतं. म्हणजे त्यात लिक्विडिटी नाही पुढच्या याच्यामध्ये एम मध्ये अजून. ठीक आहे. तर मेन दाखवतो पण ह्या पण चालून जातो. काही अडचण नाही. क्रूड ऑइल 6300 कॉल. चार 300 झालं सर. 400. सॉरी 6300 कॉल फेब्रुवारीचा. हा 137 ला आहे. ओके. आता बघा इथून मार्केट आपलं काय झालं सेटअपला बसलं इथून. राईट. आपल्याला कन्फर्मेशन मिळालं. हा कॉल जिथे सेटअप मिळाला का तिथे एंट्री डायरेक्ट इथं पकडू शकतो आपण. तुम्हाला क्रूडला 2.5 लाख रुपये तुमच्याकडे नाहीयेत. तुम्ही ऑप्शन मध्ये बसा. काही अडचण नाही. ऑप्शनचं किती होणार आहे 137 चा आहे. 13,700 रुपये लागणार आहेत. 145 गेला 14,500 लागणार आहेत. गुणिले फक्त 100 करायचं याला. ठीक आहे. एंट्री बसली पाहिजे. एंट्री बसली की बसून जाईल तो वरती. टाइम फ्रेम सर. टाइम फ्रेम कोण आहे टाइम फ्रेम वाली? मी आहे सर. मी टाइम फ्रेम मॅटर करत नाही एंट्री गेलं सर. तुम्ही एंट्री घेताना तुमच्याकडे नॉलेज आहे की नाही? तुमचं सॅपा झालेलं आहे. हो सॅपात काय आहे तुमचं 5 मिनिटाची एंट्री हो आहे ना. पासवर्ड सोबत बसायचं. आलं लक्षात? पासवर्ड सोबत Yes, इथं sir. बसावं लागेल. आणि तुमचा सेटअप जो वापरायचा तुम्हाला सेटअप काय करायचा 1 मिनिटामध्ये. 1 मिनिटात आणि 3 मिनिटामध्ये त्याला हे करायचं. सेटअप एंट्री बसली का 3 मिनिटामध्ये लावून ठेवून द्यायचं. जोपर्यंत आता इथं बघा आता इथून निघाला. आता गेला 600 रुपयाला. 600 ला गेला. आता एंट्री जर आपली इथं बसली असती इथे बरोबर. नेमकं आपण कशामध्ये होतो क्रूड मध्ये. तेवढ्यात एंट्री आपल्याला सोडून दिली. आतापर्यंत आपल्याला 300 रुपये प्रॉफिट झाला त्याच्यामध्ये. सर टाइम डिके कोणासाठी असतो माहितीये का? ज्याची एंट्री एक्झिट बरोबर नसते सुरळकर सर. माझी एंट्री आता इथे मी सिल्वरचा आता जर कॉल बाय केला असता तर त्या कॉल बायला सुद्धा मला आता पैसे सुरू झाले असते मिळायला. एंट्री महत्वाची आहे सर. तुमची एंट्री जर इथे गेल्यावर जर गेली, तुम्ही जर इथे गेल्यावर जर सिल्वरची एंट्री घेतली आणि इथे एंट्री घेतल्यानंतर जर काय झालं मार्केट खाली आलं तुमचा डिके होणार की नाही मार्केट अपोजिट गेल्यावर.
मार्केट हा. मी तुम्हाला शिकवतोय काय, मार्केट तुम्हाला बिग प्लेअर मार्केट तुम्हाला कुठं पकडता आलं पाहिजे, बिग प्लेअर सोबत पकडता आलं पाहिजे. ते फक्त तुम्हाला पकडता येऊ शकतं जेव्हा तुम्हाला एसएमसी माहित असेल तेव्हा. मग एसएमसी सेटअप माहितीनुसार तुम्हाला कळणार मार्केट हे बाय टू सेल जात आहे, सेल टू बाय जात आहे, की मार्केट कुठे जात आहे. आणि ते तो सेटअप बसल्यानंतर ती एंट्री बसली की थोड्या वेळानंतर तुम्हाला कुठली एंट्री बसणार, ब्लॅक बेल्ट किंवा ब्लू बेल्ट वर जाताना ब्लू बेल्टची एंट्री बसली की तुम्ही काय करायचं, तयार राहायचं. पहिली एंट्री झाली ब्लॅक बेल्ट ब्लू बेल्टची एंट्रीला होल्डिंगला तयार राहायचं आणि जोपर्यंत मार्केट वर जातंय तोपर्यंत त्याला जाऊ दे. त्याला 3 मिनिटाच्या वर अजून गेलंच नाही मार्केट, 3 मिनिटाच्या वर जाऊ दे, वरती सुटणार. ज्यांना पाठीमागचा आवाज कंट्रोल होत नसेल त्यांचं माईकच चालू करू नका. नाही सेम नाही चालत भारती मॅडम, असं काही नाही. बऱ्यापैकी करतात ते फेवर, पण कधी कधी उलट पण चालतं, कधी आपला कधी डाऊनला. बऱ्यापैकी चालतं, पण असं एकदम त्याच्यामुळे हा पडला आणि त्याच्यामुळे पडला हे नाही होणार. कुरुड नाही ना अभिजित, अडचण काय माहितीये का, झोनला नाहीये मिडलला आहे. 23-30 पॉईंटनी काय करणार. आता तुम्ही बघा तुमचं माइंडसेट प्रोफेशनलच आहे, तुम्हाला एक गोष्ट माहितीये बसलो तर 70-80-100 पॉईंट मिळतात. एवढं खरं आहे अभिजित, एवढं खरं आहे. हो सर, हो हे सर. कुठून मिळतात मग, झोन टू झोन ना. हा, झोन टू झोन. मग आता कुठं आहे का झोनला, नाही 20-30 पॉईंट साठी कशाला खेळायचं गोट्या खेळायसारखे कोण तिकडे. नाही, आता एक काढलं सर, एक 16 पॉईंट 17 पॉईंटचा तुम्ही जो घेतला होता ना, हा हा, तिथंच टाकला होता मी. अरे वा. झालं तिथे एक ट्रेड. $480 आले ना सर. अरे वाह, ग्रेट, अच्छा है अच्छा है. अरे पैसा आएगा भैया, अभी आपके साथ क्या है, दो चीजें है, नॉलेज भी है और सेटअप भी है, पैसा क्यों नहीं आएगा. सिल्वरची एंट्री मिस झाली आपली. तरी सिल्वर जो आहे ना याला नाहीये, झोनला नाही वाटतं. एक मिनिट, म्हणजे खूप वरून सटकलाय तो. इथे आहे हा रेग्युलर याला, बट इथून जे आहे ते चोच नंतर रिटेस्ट नाही आला, म्हणजे झोनला येऊन जर त्यांनी बाय दिलं ना इट विल गुड एंट्री. मला वाटतं येईल झोनला इथे. आपलं कितीच आहे एंट्री, 300 किती. झाली एंट्री टिगर वाटतं ना, नाही आपली 350 ची, सॉरी हा टिगर पॉईंट 50 आपली. 409 वाला 350 आहे. इथे सेटअप लागेल, आपण काय करूया एंट्री 190 ची लावून ठेवूया. ठीक आहे, एक मिनिट मॉडीफाय करतो, कारण त्याची खरा एंट्री पॉईंट खाली आहे आता. तो एक शॉट देऊन गेला 300 पॉईंटचा, आपल्याला 190 ची एंट्री 200 ची लावून ठेवतो. पण एवढं आहे की एकदा काही रॅली लागली ना तर मग 800 ना 1000 1,500 पॉईंट थांबत नाही सिल्वर. तेव्हा स्टॉप लॉस तर खूप गरजेचा आहे, आणि एंट्री जर तुमची प्रॉपर याच्यासोबत झाली तर तुम्हाला काही अडचण नाही. सर हा सेटअपला बसलाय ना बेल्टच्या. हा बसलाय, पण झोनचा रिटेस्ट नाही आला ना. जेव्हा झोनचा रिटेस्ट नाही तेव्हा सेटअप परत खाली येतो, मग परत जाऊन परत सेटअपला बसतो. एंट्री नाही बसली त्याला, एसएमसी एंट्री नाही गेली त्याच्यात. 9 वाजता सर डाटा रिलीज होतो ना इन्व्हेंटरीचा, आज इन्व्हेंटरी आहे का. बुधवार.
हा इन्व्हेंटरी ना, बुधवार दर रोजची. बुधवारी असते क्रूडची. हो, 9 वाजता रिलीज होतं. माझ्याकडे 2 का 3 फोटो आहेत सर. त्या टायमिंगला मी ट्रेड मध्ये फुल प्रॉफिट मध्ये, एका नाही नाही, कॅन्डल काय मध्ये माझं प्रॉफिट मायनस मध्ये आलं होतं. त्याच्यामध्ये पण काय होतं माहितीये का, इन्व्हेंटरी मध्ये बऱ्यापैकी इन्व्हेंटरी मॅच होतच नाही कधी. हम्म. इन्व्हेंटरी मॅच नाही झाली की मग नेमकं त्यावेळेला तुम्हाला 100, 125, 150 पॉईंटची रॅली मिळते बरोबर. अहो पण माझा ट्रेड चालू असताना डायरेक्ट मायनस मध्ये आला होता. मग त्याला काय इलाज आहे? मग स्टॉप लॉस कशाला असतो? आपण कधी कधी जंप होतो ना. सगळ्यात अगोदर पहिला पॉईंट काय शिकवला की स्टॉप लॉस आधी लागला पाहिजे. टार्गेट नाही लागलं तर चालेल. स्टॉप लॉस हिट झाला, स्टॉप. टार्गेटला समजा तुमच्या फेवर मध्ये आलं, टार्गेट लावलेलं नव्हतं अभिजित आणि पडला आणि धडकन आला 125 पॉईंट कालच्या सारखा वर केला तसा, जाऊ दे ना प्रॉफिट, काय अडचणीवरती. पण खालचा नाही स्टॉप पण लॉस उडाला नाही पाहिजे. घेतला नाही माझा स्टॉप लॉस त्या दिवशी सर. डायरेक्ट पुढे गेला हम्म. आणि पुढे जाताना परत प्रॉफिट मध्ये दिसलो मी. ओके माझ्याकडे त्याच्याकडे फोटो पण आहे, मी तुम्हाला पाठवतो पर्सनलला. ओके. 2ला झालं. मग ते बुधवारी ना मी 9च्या टायमिंगला आता लक्षातच ठेवलंय. 9 पर्यंत एखादा मिळाला चांगला ट्रेड तर घ्यायचा. 9 नंतर होल्ड नाही करायचा 9 पर्यंत. बरोबर. ते बघा आता एनजी बघा आफ्टर सेटअप ग्रे इथून स्टॉप लॉस अगदी नॉन 1.5चा. आर आर किती आला आतापर्यंत बघा टोटल. 1:2 झाला का? 3.5 पॉईंट झाले. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3600 रुपयाचं प्रॉफिट आहे मेन लॉटला. झोनला नाही, झोनला पाहिजे होतं मग काय अडचण नाही. ते याच्यावर सुटणार आहे वरती वर गेल्यावर 290 दाखवतोय आज नॅचरल गॅस. निघाला 84 सेटअपला बसलेला. सिल्वर आला खाली. मी एंट्री मॉडिफाय केली, रिटेस्टला थांबलोय मी. 200 ची एंट्री टाकली 200 ची. 343 ला आला. इथे एंट्री टाकली मी 200 ची. सेटअपला रिटेस्ट येऊन गेला की घेऊन जाईल एंट्री. किती होतो बघा ना तुम्ही, एवढी छोटेस खाली आला की किती हे होतोय. इथे किती होता? 31 आणि एका मिनिटात कुठे गेलाय चेक करा. किती व्होलॅटाईल पाहिलं का? व्होलॅटाईल किती बघा ना, 100 पॉईंट तर इझी होतं त्याच्यामध्ये, इझी. फक्त एसएल ला जर गेले 100-300 पॉईंट तर तेवढा एसएल जाऊ शकतो. म्हणून मायक्रो लेवलवर थोडं काम करायचं. एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली की मग काय अडचण. तिथे यायला पाहिजे 200 ला. हे बघा आता हे कुठे निघाला? क्रूड वरती निघाला सर. कोणतरी डिकेचं म्हटलं होतं मला. आता खाली आला होता क्रूड आणि एंट्रीला बसतोय तेव्हा हा किती होता? 133 होता का आता? आठवतंय का सगळ्यांना? हो सर. किती गेला? 140 गेला बरोबर ना? होय. किती पॉईंट झाले? किती रुपये प्रॉफिट आहे? सुरळकर सर आहे का डीके तुम्हाला? डीके कधी झाला असता तुम्ही जर पुट घेतला असता तर? ट्रेड तुम्हाला एंट्री जी आहे, तुम्हाला एंट्री ही एसएमसी सोबत घ्यावं लागेल, बिग प्लेअर सोबत, तर तुमचं काम होणार आहे.
41 झाला बघा. का जातोय? बिकॉज ये सेटअप में बैठ गया ना अभी. हे देखो ना, बैठ गया सेटअप में. घ्या 63 सेटअपला बसल्यावर. एस छोटा ठेवा 10 पॉईंटचा मध्ये. बल्ले बल्ले. करायचे किती आला आता? 45. ऑप्शन सेलिंग पण करू शकतो. किती रुपयामध्ये झाली असते फक्त? 132 ते 13,500. प्रॉफिट आता रनिंग किती रुपये? 1000 रुपये चालू आहे. समजताय? येस ऑर नो? सिल्वरची बघा एंट्री नाही घेतली त्यांनी, परत मारला शॉर्ट वरती. तेव्हा किती मारून आलाय? 63.17 बायला. सिल्वर मायक्रा चेक करा. आपल्याला ऑर्डर लिहित थांबलो होतो आपण. आली तर आहे, नाही तर मग सेटअप प्रमाणे जाईल वरती कंटिन्युअस. युएस ऑइल निघला ना ऊपर. $46 आणि सेलर असताल तर काय करायचं? अपोजिट मारायचं, पुट सेल मारायचं. निघला क्रूड ऊपर. 38 पॉईंट झाला तुमच्या समोर इथले रिटेस्ट नंतर. हा चेक करा किती गेला आता. चेक करा. 148. बाईंग किती होते? 133. 17 पॉईंट. आता किती झाले? एका स्पाइक मध्येच वाढला. 1700. तर मी तुम्हाला रेल अकाउंटला पण सेम टाकून दिले असते, पण माझ्या अकाउंटला हे जवळपास 30-35 अकाउंट लिंक आहेत दुसरे. त्यांच्यासोबत ट्रेड तो इनिशिएट झाला असता. आणि 7 प्रॉफिट मध्ये काय अकाउंट, तर ते परत नको म्हणलं होतं त्या ट्रायलला तुमच्यासोबत त्यांच्यासोबत रेल, कारण ते परत डिस्कंटिन्यू करायचे म्हणलं अकाउंट की मला परत सगळ्या प्रोसेस करावं लागतं. म्हणून मी ते मेन अकाउंटला मास्टर अकाउंटला तुम्हाला एंट्री करून दाखवलं. तुम्हाला 10 लॉटनी पण मारून दाखवलं असतं आता पुढे. हा सुद्धा कॉल 5-10 लॉटनी मारून दाखवला असता बाय करता. तिथं रेल मारला असतं, ट्रायल साठी नसतं मारला. ते डायरेक्ट प्रॉफिट साठीच मारला असतं. बैठा आहे इसमें अभी देखो. 10 पॉईंटच्या याला आता तुम्हाला रनिंग 20 पॉईंट म्हणजे 1:2 प्रॉफिट चालू आहे आता रान मोकळ्यावरती सगळं इथपर्यंत. फक्त एवढं पास होऊ द्या 22चा टप्पा सरळ वरती निघेल. ओ माय गॉड. सिल्वर बघा 200 लावून ठेवली. किती वरून मिस झालं फक्त? ट्रेड चेक करा. फक्त 90 पॉईंट खाली आला नाही. 84 पॉईंट. सेटअपला बसला सुट्टीच नाही परत एकदा. किती गेलाय तो आता एवढ्यात? बघा ना, चेक करा ना किती गेलाय. 400 पॉईंट गेला की नाही? अधिक हो सर. सेटअप Within को 4 minutes. सेटअप और जोन पे आ गया. एंट्री बैठी और सेटअप पे बैठा तो छुट्टी नाही फिर. टार्गेट सांगतो ना तुम्हाला मी, 96,000 पर्यंत जाईल. शक्यता तेवढं जाण्याची. गोड भी भाग रहा है. ये गोड भाग रहा है तो फॉरेक्स वाला भी गोड भाग रहा होगा. देखो अभी ये देखो साथ में ही भाग रहे हैं. ये भी सेटअप में. फॉरेक्स वाले कौन कौन है? फॉरेक्स प्रेमी कौन है? चेक करा तुमची एंट्री. सिल्वर ब्ल्यू कुठला बेल्ट होगा? ब्ल्यू बेल्ट मिळाली की एंट्री. किती पॉईंटची रिस्क होती? 3.5. टार्गेट किती पाहिजे? डबल, ट्रिपल. मी सांगतो ट्रिपल टार्गेट आलं जवळपास त्याच्यामध्ये. थोडं राहिलं आता, येईल ते पण. फॉरेक्स लवर्स कोणी असतील तर. ही जी ब्ल्यू बेल्ट ब्लॅक बेल्ट आहे ही तुम्हाला एकदम प्रॉपर एंट्री देणार, वेळेत देणार. विशेष म्हणजे झोनवर आल्यानंतर तुम्ही बिंदास राहणार किंवा माझा SL माझा टार्गेट आहे त्याप्रमाणे करायचं. स्ट्रेस फ्री काम राहील तुमचं सगळं. हे बघा तर इथे एक एंट्री बसली होती.
कुठला फॉरेक्सचा आहे हा? USD JPY जॅपनीज. हे बघा सिल्वर ब्लॅक. SL एवढा आहे. 1:1 तरी रनिंग असेल आता. 1:1.2 आहे. 1:2 ला लावून ठेवा. इथे आला का शॉर्ट होऊन जाईल. टार्गेट येऊन जाईल बघा. मे बी आपलं सेशन संपेपर्यंत येऊ पण शकतंय. हे बघा इथून आलेला ग्रे त्याच्यानंतर ब्लॅक. SL 1:2 मला वाटतं डन येते. 1:0.7 म्हणजे याला येईल बरोबर इथे. नासडॅक सुरू झाला. गॅप डाऊन आहे बघा. हा US चा इंडेक्स आहे. कुठेही चालतो सेटअप, काही इश्यू नाही. हे बघा हा GBP. हा बसला कुठे बघा सेटअपला इथे ब्लॅक ब्ल्यू आहे. इथे नाही बसला, इथे बसला. ग्रे आणि ब्ल्यू बेल्ट. SL मागता स्विंग. टार्गेट मला तरी वाटतं 1:3 पुढे असेल. 1:5 5.6 आहे. मोर देन इनफ. अभी आप लोग क्या करना पड़ेगा, एंट्री नहीं मिल रही है तो रिटेस्ट के लिए और दूसरा वाट भागना पड़ेगा, इसका भी राह देखना पड़ेगा. ओ माय गॉड. चला करा चेक आता. परत सुटणार वरती. ऑप्शन बाईंग पण शिकवतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये. कशात? क्रूड मध्ये. कम पैसे में काम हो जाएगा. पहिल्यांदा मिनी मध्ये शिकवतो, नंतर मग मेन लॉट मध्ये शिकवतो. NG बघा 85 करून आला. 84.8 चांगला गेला. सर हा त्या दिवशी ना डाव जोन्सला लावला होता इंडिकेटर 2 का 3 दिवसापूर्वी बघा. डाव जोन्स कुठे लागतो इंडिकेटर जगात कुठे? गॅप डाऊन ला ओपन होऊन गॅप अप ओपन झाला होता. गॅप डाऊन ओपन झाला होता. तिथून बसला होता. जबरदस्त त्यांनी रॅली दिली होती. पण तिथून बाकी सगळे मार्केट ओके चालतात, आपल्याच मार्केटला अडचणी सगळी. तुम्हाला डायरेक्ट करायचं डाव जोन्स मध्ये काम आहे का तयारी? तुम्हाला विचारून करणार होतो सर मी. हा त्या बाहेर करा, चालतं ते. देतो ना तुम्हाला मी करून सेटअपला. आणि तो पण काय करायचा 8 ते 11:30 12च काम करायचं. त्यानंतर ओव्हरनाईटला नाही काम करायचं. एक रॅली मिळून जाते. हो मिळते. मग तिथं करून देतो काम, काही अडचण नाही. झोन टू झोन चालतो सर तो. मी त्या दिवशी ऑब्झर्व केलं ना सगळं. मी म्हणतो फॉरेक्स मार्केट हे मार्केट एकदम प्रॉपर चालतात. हे आपलं तुम्हाला सांगितलेलं गोंधळ कालचा तो तुम्ही आज दिवसभर पाहिला माझ्यासोबत. काय तुम्हाला किती स्टॉक तुम्हाला स्क्रीन दाखवू माझे बोट दुखायला लागलेत. हा पहा तो पहा. पण 50 स्टॉक कमीत कमी 50 वेळेला म्हणून 2,500 वेळेला पाहिले असतील स्टॉक सगळे. कोणात कुठे मापातच एंट्री नाही. कोणी झोनला येतं, कोणी झोनच्या खाली येत, कोणी झोनच्या वरती येत, कोणी इकडे स्पाइक मारतोय, कोणी इकडे जातोय. काही कळायला मिळत नाही. स्टॉक्स मध्ये नाही आणि इंडेक्स मध्ये नाही. हे मस्त चालतंय. आणि हळूहळू तर मी याच्यावर शिफ्ट होणार आहे दिवसभर सगळं. दुपारचं मार्केट फक्त निवांत एका ट्रेंडला 11:30 12 वाजता इंडियन मार्केटला बसायचं. तोपर्यंत एक मूव झालेला असतोय. जे ऑप्शन स्ट्रेच झालेत चांगले बरोबर एका साईडला, ते ऑप्शनला काय करायचं, स्ट्रेच झाल्यानंतर जेव्हा ते पडायला लागतील तेव्हा त्याच्यामध्ये सेलिंगला एंट्रीला बसायचं 12:30 1 नंतर. सकाळी मार्केट मी हळूहळू बंदच करणार आहे बसायला इंडियन मार्केट. त्यापेक्षा काहीतरी बाकीच्या गोष्टी करू शकतो. आणि हे जे आहे मग दुपारपासून सेलिंगला बसायचं 3 वाजेपर्यंत आणि 1-2 तासाचा गॅप घेऊन मग 5 वाजल्यापासून फॉरेक्स आणि क्रिप्टो आणि कमोडिटी या तिघांमध्ये जिथं सापडलं तिथं करायचं काम. शेवटी तोच पर्याय आता. एकतरी असं समाधानकारक रॅली आहे का आपली जशी आता इथं आला इथून वरती गेला. एवढे पास झाले. एवढे सुद्धा क्रूडला 5 लॉटला 23 पॉईंट आहेत. 5 लॉटनी काम करा. 2300 गुणिले 5 10,000चं प्रॉफिट झालं. स्ट्रेस फ्री झालंय की नाही तुमच्यासोबत डिस्कस करता 15 मिनिटात 10 मिनिटात पडा बाय. 10,000 प्रॉफिट काय कमी नाहीये. हे बघा तुमच्या समोर ही रॅली लागलेली. इथं 2 लॉटला जरी 1 लॉटला जरी काम केलं असतं किंवा 2 लॉटला याच्या सिल्वरच्या किंवा 5 लॉटला काम केलं असतं 10 लाखामध्ये तर कमीत कमी 10-12 हजार प्रॉफिट होतं. 1% इथं अचीव्ह होता. एनजीचं बघा. एनजी सोबत पण जर काम झालं असतं. टोटल एनजी किती गेलाय मगाच्यापासून 4.5-5 गेलाय बरोबर. 3 लॉटलाच काम करा फक्त. 12 पंचे 60 बरोबर किंवा 12 चौक 48 5,000 रुपये पर लॉट प्रॉफिट आहे. 3 लॉटला 15,000चं प्रॉफिट झालं ना काम तिथे 12 चौक 48 मध्ये 50 मध्ये.
नॅचरल गॅसमध्ये 4.5 नाही 4च पॉईंट पकडा तरी काम झालेलं आहे तिथं. जेवढं आपण स्क्रीन पुढे जास्त बसू तेवढं आपण स्वतःला कन्फ्युज करतो आणि तेवढं आपल्याकडनं चुका होणार आहेत. जेवढं आपण स्क्रीन जेवढं शक्य तेवढं जेवढं कमी बसू, जवळ जायचं पटकन बसायचं. आता सारखं बसलं तिथे पुढे इथे ट्रेड आलाय तिथं मारायचा ट्रेड, ट्रायल टॉप लॉस गेला बाहेर पडायचं, टार्गेट आला बाहेर पडायचं. हात बसला एकदा की कुठेही काम करू शकतो, काही अडचण नाही. सेटअप जिंदाबाद आहे, कुठेही लावा. ते दुपारचं तुम्हाला मी आपण कुठला होता अभि घेतलेला तुम्ही तो पुट सांगितलेला हा येतो हाचे ना नाही हा नाही सॉरी हा येतो आपला इथे एकदा नंतर जाऊन 62-63 ला गेला आपण 75चा बाय होता ना आपला, बरोबर ना? हाच येतो हाय बघा 49,000चा पुट होता सर. हा ते हे बघा ना नंतर पण टार्गेट डन झालं ना तुम्हाला सांगितलेलं. हो पण जीव किती घेतला आणि सुरुवात करेल टार्गेट द्यायला चेक करा माणसं बाहेर काढल्यावर रिटेलर आपण आरएसला पण करतो. 3 नंतर कॅन्डल लागले. ते लय दिवसातून सर मी आज ट्रेड केलाय आपल्या ह्याला इंडेक्सला, नाही तर मी काही आपल्या ह्याला करतच नाहीये. आरामात 2 ते 3 ट्रेड आहे ना क्रूड ऑइलला लय भारी भेटतात. संध्याकाळी आले की भेटतात ठीक आहे. चलो आता हे सिल्वर बघू जर आला तर आपण ट्रेड करू. तुम्हाला याच्यात हे कळालं 2 गोष्टी, मार्केट सेटअप, डिसिप्लिन, रूल, त्यासोबत तुमच्याकडे असणारं सिस्टम, त्यानंतर तुमची वेळ. दिवसभरामध्ये तुम्ही कुठे जर बाकीच्या ठिकाणी असाल तर तुम्ही इंडियन मार्केटला वेळ न देता तुम्ही संध्याकाळी कमोडिटी मार्केटवरती स्टेबल होऊ शकतात. आणि तुम्हाला जर वाटत असेल की नाही हे काही खरं नाहीये, मग तुम्ही तुमचे लॉसेस चालू राहू द्या. होणारच नाही ते पॉसिबल. आम्ही दिवसभर बसून आम्हाला ऑपॉर्च्युनिटी शोधायला प्रॉब्लेम आहे. दिवसभर बसून स्क्रीन समोर 2 मिनिटं सुद्धा उठत नाही आम्ही. आणि तुम्ही जर जॉब करता करता कुठेतरी मोबाईलवर हे घे, तुम्ही समजून जा तुम्ही नाही टिकू शकत याच्यामध्ये. थोडंसं सेटअप बद्दल आपण डिस्कस करूया. CAK 47 जो सेटअप आहे त्याची आयडिया काय आली मला मनामध्ये ते सांगतो तुम्हाला. मी ज्यावेळेला SMC स्वतः करत होतो, शिकवत होतो, त्यावेळेला याच्यामध्ये काय असायचं की SMC नुसार एंट्री बसायची, एक्सपिरियन्स प्रमाणे एंट्री अप साईडला पण जायची, डाऊन साईडला पण जायची, जे काही सेटअप असेल. बट ट्रेडरला कॉन्फिडन्स नसायचा की बाबा मलाही आणि ट्रेडरला किंवा जाईल की नाही. मग म्हणून एक सेटअप डेव्हलप केला. त्याच्यामध्ये काही कोडिंग जनरेट केली, ज्या कोडिंगमध्ये SMC म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्ट, त्यांचं कामकाज, ICT इनर सर्कल ट्रेडिंगचे काही प्रकार सेमच आहेत, पण ते काही कन्सेप्ट टाकले त्याच्यामध्ये. आणि SAPA म्हणजे सुपर ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन, याच्यामधलं प्राइस ऍक्शन मधले काही झोन्स थेरी, याची झोन्स थेरी आणि त्याप्रमाणे त्यांची ऑर्डर फ्लोचा मोमेंटम, प्लस आम्ही पासवर्ड वगैरे जनरेट केले होते, कुठला पासवर्ड बनल्यानंतर मार्केट कुठं जाईल. सो हे सगळं एकत्र केलं आणि त्याच्या बेसवरती हा सेटअप बनवलेला आहे. ओके. हा प्रयत्न काय करावा लागले यासाठी, तर प्रयत्न हे केले की अगोदर लॉजिक लावले, त्यानंतर विचार केल्यानंतर तो सेटअप मी वेगवेगळ्या अँगलनी कोडिंगला बसलो. आमचे डेव्हलपर आहेत, डेव्हलपर सोबत डिस्कस केलं आणि त्या पद्धतीचं जे आहे ते ट्रेडिंग व्ह्यू मध्ये आम्ही कोडिंग करून तो सेटअप जनरेट केला. CAK 47 याचं नाव का ठेवलं हेही सांगतो. हा सेटअप CAK 47 जे आहे, तर C जर सोडलं तर चंद्रयान आमचं नावाचं अगोदर एक मी इंडिकेटर डेव्हलप केलं होतं. चंद्रयान पण इंडिकेटर जे होतं ते एकदा त्याच्यामध्ये जर बसलं तर बायर सेलर दाखवायचं आणि जोपर्यंत ग्रीन लाईन आहे तोपर्यंत बाईंग, रेड लाईन आली की सेलिंग असं दाखवायचं. आणि चंद्रयान का ठेवलं त्यावेळी नेमका चंद्रयान हा काय झाला होता, तो सेटअप चंद्रयानात समजा जे वेपन आहे किंवा यान आहे तसं सरळ वर जातं किंवा सरळ खाली येतं. सो स्टॉक सुद्धा सेटअप मध्ये बसला की सरळ वर जाणार किंवा सरळ खाली येणार, या तत्वावरती बनवलं. नाव का ठेवलं तर त्यावेळेला नेमकं चंद्रयानाचं लॉन्चिंग झालं होतं आपल्या इंडियाचं, आणि त्यावेळेला मग सुचलं की चला आपण चंद्रयानच नाव ठेवून देऊया. सो त्यामुळे ते नाव ठेवलं होतं. CAK 47 का, तर मग आता C म्हणजे चंद्रयान, AK 47 का, तर ज्या वेळेला हा सेटअप डेव्हलप केला परत CAK 47 तर आता याच्यामध्ये काय आहे, या सेटअप मध्ये जर समजा मार्केट वर निघालं आणि याच्यामध्ये अशी मर्जिंग झाली सगळ्या टोटल इथे कोडिंगची केलेली, याचा अर्थ असा असतो की बिग प्लेअरने किंवा स्मार्ट मनीने हे सगळं बनवलं, याचा अर्थ तो आता रॉकेट मारला तयार आहे. किंवा वरून बनवलं खरे याला आणि मर्जिंग सगळं झालं, याचा अर्थ सगळे पॅरामीटर जुळले म्हणजे सगळ्या सेलरचं मन बनलं की आता आपल्याला मार्केटला खाली पाडायचंय. तेव्हाच हा सेटअप बनतो. जेव्हा मर्जिंग होती तेव्हा मार्केट तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पडलेलं किंवा वर चढलेलं दिसतं तुमच्या CAK 47च्या गोळीसारखं किंवा त्या रायफलच्या मधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखं. समजलं सगळ्यांना? येस.
त्यानंतर CAK 47 सेटअप जो आहे तो लावल्यानंतर आपली ट्रेडिंग सोपी कशी होते. तर इथे बघा, आता तुमच्याकडे काही समजा सिस्टम नसेल काही, तुम्ही असंच अंदाधुंद काम करतात, ऍटलिस्ट तुम्हाला लक्षात तरी येईल की बाबा हा सेटअप लागलाय, आता याच्यामध्ये मार्केट वर जायला लागला, आता मार्केटमध्ये सेल करायला नको. कारण की आम्ही शिकलोय की मर्जिंग झाल्यावर मार्केट वर जातं. चेक करा, मर्जिंग झाली सगळी ते एकत्र, सगळ्यांनी मन बनवलं मार्केटला वर घेऊन जाण्याचं. येस ऑर नो? बनवलं की नाही बनवलं? बनवलं? येस सर. कुठे घेऊन गेलं मग? वरती. आता वरती गेल्यानंतर परत त्यांनी मार्केटला पाडायचं मन बनवलं का? येस सर. आणलं खाली. आता इथं मन बनवलं होतं, ओके, पण थोडं विस्कटलेलं यांचं, हे याला मर्ज नाही झालं, हे जसं मर्ज झालं तसं, बरोबर इथे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, झोन पण मॅटर करतो, ते थोडंसं एसएमसी नॉलेज असल्यानंतर कळतं. सो परत खाली आलं. आता मला सांगा, इथं मन बनवलं की नाही बनवलं? कुठं मन बनवलं सांगा बरं, तुमच्या समोर आहे. इथं बनवलं होतं का? नव्हतं बनवलं. इथं बनवलं होतं का? No. इथून वर गेलं मन बनवलं का वर जायचं? हो सर. गोळ्या सुटल्या का? Yes. किती पॉईंटच्या सुटल्या? 400 पॉईंट. इट्स नॉट अ जोक. त्या लॉटला केलं मिनीला तर 4,500 प्रॉफिट, सॉरी 2,500 प्रॉफिट आहे एका लॉटला. याला केलं तर 500 रुपयाचं आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? येस ऑर नो? हे लॉजिक होतं की ट्रेडरला असं कळावं घ्या, आता मुवमेंट मार्केटमध्ये मोठा होणार आहे, सो आपण बसून राहायला पाहिजे. मग त्याच्या आधी काय, तर एसएमसी तुम्हाला माहिती असेल तर एसएमसी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे एंट्री बसली, एसएमसीचा रिटेस्ट झाला, वर गेला सेटअप बसला, तुम्ही काय करायचं, निश्चिंत बसायचं. आता आपलं काम झालं, शॉर्ट होणार म्हणजे होणार, किंवा होण्याची दाट शक्यता आहे. समजलं? झोन पासून असेल तर हा त्याच्या पाठीमागचा मेन उद्देश होता, त्यासाठी ट्रेडिंग या पद्धतीने सोपी होते. आणि विशेष म्हणजे आता सेटअपला वर जाताना बसलं तर निश्चिंत एक बाईंग ट्रेंड आहे, खाली येताना बसलं तर सेलिंग ट्रेंड आहे. समजलं सगळ्यांना? हा सेटअप मार्केट मधल्या कुठल्या ट्रेडिंग प्रकारात चालतो, तुम्हाला कुठे ट्रेडिंग करायचं मला सांगा, त्या ट्रेडिंग प्रकारामध्ये मी तुम्हाला लाईव्ह बसून दाखवतो की सगळीकडे चालतो. आता तुम्हाला मी इंडियन मार्केट दाखवतोय, इंडेक्स दाखवतोय, नासडॅक दाखवतोय, फॉरेक्स दाखवतोय, क्रिप्टो करन्सी दाखवतोय, मध्ये इथेरियम दाखवतोय, बिटकॉइन दाखवतोय, त्यानंतर तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये सगळे स्टॉक दाखवले, इव्हन ऑप्शनच्या चार्टच्या स्क्रिप्टवरती पण सेटअप चालतोय, ऑप्शनच्या चार्ट वरती पण सेटअप चालतोय इथे. आता तुम्ही एखादा समजा सेटअप इथे पाहिला, निफ्टीचा आपण एखादा पाहूया. इथे ऑप्शन मध्ये गेलो आपण आणि निफ्टी मध्ये गेलो, ओके. लास्टला निफ्टी इथं पडली होती, हे 95 ला स्टॉक आहे, बरोबर. खालून आला, वरती आला, एकदम याच्यामध्ये निफ्टी होती, वरती गेला, मर्जिंग झालं होतं, बऱ्यापैकी होतं, बरोबर. तर थोडस मार्केट आता रेंज मध्ये होतं, परत वरती गेलं, वन्स अगेन खाली मर्जिंग झालं, 88 वर डायरेक्ट गोळी सुटली 43 पॉईंटच्या अपसाईडला. बघा इथं फरक नाही पडत, इथं पुट आहे का कॉल आहे, फरक नाही पडत, नासडॅक आहे की एक परफेक्ट तुमचा शॉर्ट जो बसतो सेटअपला आल्यानंतर त्याला तिथून वरती जावंच लागतं. मग खालचा एखादा फॉल, खाली पडणारं मार्केट चेक करा, ते पण दाखवतो. इथे चेक करा, तरी पण प्रॉपर नाही बनलेलं, 90% सेटअप आहे. जेव्हा बसलो तेव्हा मार्केट डाऊनला खाली. अजून एखाद्या ठिकाणी बघू, इथं मर्जिंगला बसलं होतं, स्ट्रेट वरती अपसाइडला मोमेंटम आहे. कालचं तर तुफानच झालंय, तर काही विशेष नाही. मर्जिंगला बसलं होतं काल, येस, स्ट्रेट अपसाइडला 190 पॉईंट समोर. सो ही त्याची ब्युटी आहे, म्हणजे याने ट्रेडिंग तुमची काय होणार आहे, एकदम सोपी होऊन जाणार आहे. कुठे आता अंदाज ट्रेडिंग करणं हे आपल्याला नाही करायचं, अगदी एसएमसी आणि नंतर सेटअप मध्ये बसल्यानंतर. त्यानंतर सेटअपचा हे काय होतं, कुठल्या ट्रेडिंग प्रकारामध्ये चालतो, सेटअपचा मेन फायदा काय आहे, तर मार्केटमध्ये आता दाखवलेल्या अशा तुम्हाला मोठ्या रॅली अगोदर समजतात, याच्यामध्ये मोठा शॉर्ट होणार आहे, पोटेन्शियल कसं ओळखायचं रॅली ट्रेनिंग मध्ये मी शिकवतो. त्यानंतर सेटअप तयार झाल्यानंतर सर्व मार्केटमध्ये हा सेटअप जो आहे तो मी 1 महिने मागे जाऊन, 1 वर्ष जाऊन मागे टेस्ट केला, वेगवेगळ्या मार्केटमध्ये 1 वर्षाचा डेटा काढला.
त्यानंतर लाईव्ह तिसरा महिना, आधी 2 महिने टेस्ट केला होता लाईव्ह मध्ये, आता तिसरा महिना आहे. तो एकदम व्यवस्थित चालतो. इंडियन मार्केटमध्येच काय होतं फक्त ऑप्शनला तुम्ही जर गेलात म्हणजे इंडेक्स मध्ये सेटअप चालतो, बट सेटअप नंतर एंट्री घेऊन तुम्ही रिलाय नाही करू शकत. चला आता तासभर ऑप्शन बाईंगला सोडून देतो. पटकन सेटअप मध्ये बसला, 20-30 पॉईंट आले, 50 पॉईंट आले, बुक करायचं, बाहेर पडायचं, बरोबर. ठीक आहे. कॉम्बिनेशन एसएमसी CAK47 ची सांगड घालून काम केलं तर जास्त अचूकता आणि क्वालिटी एंट्री मिळतात. तुम्हाला आता एसएमसीचं नॉलेज नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल मग, ऑर्डर ब्लॉक हा बाईंगचा आहे का सेलिंगचा आहे, लिक्विडिटी आहे की नाही आहे, मग ट्रॅपिंग आहे की अपॉर्च्युनिटीची आहे, बॅलन्स इम्बॅलन्स वरून तुम्हाला ती कळणार आहे, रॅली लागणार आहे. तर हे जर तुम्हाला असेल नॉलेज तर चांगलं, नसेल तरी पण आपण तुम्हाला ते देतो, काय अडचण नाही. ठीक आहे. सेटअप कुठे कुठे चालतो, इंडियन मार्केट, फॉरेक्स, कमोडिटी, क्रिप्टो करन्सी म्हणजे क्रिप्टो करन्सी, सगळीकडे जगातील जेवढे चार्ट दिसतात ट्रेडिंग व्ह्यू वरती, सगळ्या चार्ट वरती हा सेटअप तुम्हाला चालतो. सेटअप मोबाईल वरती वापरू शकतात, टॅब वरती वापरू शकतात, आणि सेटअप तुम्ही लॅपटॉप वरती पण वापरू शकतात. कुठल्या सेगमेंटला चालतो, स्टॉकला चालतो, जगातले कुठले पण स्टॉक इंडिया सोबत, इंडेक्स सगळे, सर्व कमोडिटीच्या स्क्रिप्ट, जिथे जिथे स्क्रिप्ट अवेलेबल आहेत, जगातील कुठल्याही मार्केटमधील स्टॉक, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्स, मिड कॅप निफ्टी, बँक टेक, स्टॉक फ्युचर, स्टॉक ऑप्शन, इंडेक्स ऑप्शन, इंडेक्स फ्युचर आणि डायरेक्ट ऑप्शनचा कुठलाही चार्ट घेतला तर तुम्हाला त्याच्यावरती सेटअप लावता येतो. कुठे ट्रेडिंग करता सांगा तुम्ही, कुठे इच्छा ट्रेडिंग करायची तुमची, बोला कुठे इच्छा आहे, कुठल्या प्रकारामध्ये चालतो ट्रेडिंग प्रकारामध्ये. 1 मिनिट स्कॅल्प ट्रेड आत्ता घेतला, 3-4 मिनिटात एंट्री उडवली, तिथे चालतो. त्यानंतर 3 मिनिट ते 5 मिनिटांमध्ये चालतो, जी एंट्री तुमची 5-10 15 मिनिटं 20 मिनिट तासभरापर्यंत चालते, 1 तास 2 तास 3 तास चालते. TF इंट्राडे जी काय असेल ती तुमची. त्यानंतर BTST आज बाय केलं उद्या सेल केलं, कोणी सेलर असतील आज सेल केलं उद्या बाय केलं, BTST ला चालतो. टाइम फ्रेम त्याच्यामध्ये तुम्हाला सेट करून देईल. स्विंग ट्रेडिंग, शॉर्ट टर्म ट्रेडिंग, मीडियम टर्म ट्रेडिंग, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, कुठल्याही ट्रेडिंग प्रकारामध्ये हा सेटअप तुम्हाला लावता येतो. ठीक आहे. थोड्या एंट्री चेक करायच्या लॉंग टर्मच्या पण एखाद्या, चालेल चेक केलं तर, असं ना. हो सर. सांगा कुठला स्टॉक सांगायचा, पडणारा स्टॉक सांगतो, पाठीमागे वर गेला सांगतो, सेटअपला बसलेला सांगतो. हिरो मोटोचा चेक करा, 15 मिनिटांमध्ये चेक करा. काही दिवसापूर्वी काही सिग्नल दिला होता का पडायचा, बघा बरं. जर मार्केट वर गेल्यानंतर एकदा बघा, मार्केटतून वर गेलं तर रेट नोव्हेंबर मध्ये आहे, बरोबर ना. वर गेल्यानंतर बघा येते, वरती गेलं वरती गेलं वरती गेलं, सेटअपला लागलं. कुठली कॅन्डल अगोदरची, सिल्वर, नंतर ब्लॅक. काय सिग्नल दिलं, मार्केट खाली जाऊ शकतं, राईट. मार्केट फॉल 510% फॉल हिरो मोटो कॉर्पोरेशन मध्ये. आता ही जर एंट्री तुम्ही 4 आवर मध्ये घेतली असती, म्हणजे 4 आवर मध्ये पाहिलं असतं किंवा मार्केटची काय दशा आहे, तर तुम्हाला 4 आवर मध्ये मार्केटने इथे दाखवलं होतं की खाली जाणार आहे. येस, पर्सेंटेज चेक करा, हिरो मोटो कॉर्पोरेशन किती पडलंय सगळं, 28%. टाइम फ्रेम कुठलीही वापरा, सेटअप बनला समजून जायचं, शॉर्ट होणार. तुम्ही किती टाइम फ्रेम घेतली त्याच्यावर कळणार आहे की तो किती दिवस चालणार. तुम्ही 4 आवरच्या बसला समजून जा, हा ट्रेड 2-3 महिने चालणार, 4 महिने चालणार. मग बाईंगला बनपा. इथं मल्टिपल टाइम आहे, पण एकदा खाली पडला होता बघा इथे 23 मध्ये, कोरोना युद्धाच्या वेळेला, मार्च एप्रिल मे मध्ये. परत बघा येतो सिल्वर ब्ल्यू, एंट्री बसली, स्टॉप लॉस मागचा, आणि त्यानंतर हिरो मोटो कॉर्पोरेशननी मागे पाहिलंच नाही. समजलं, त्याच्यावर नो 150% वरती गेला. मग तू इतर एंट्री ठेवली 2-3 वर्ष कंटिन्यू लागतो. का होल्ड करावा लागतो, का तर 1 मिनिटाने थोडं क्रॉस केलं तर तो काय असतो, एसएमसीचा रिटेस्ट असतो. मग तो थोडा खाली आला की तुम्ही काय करणार, घाबरणार, अरे खाली यायला लागला, सेलिंग बनली एंट्री, तुम्ही काढणार. 3-5 मिनिटात कशामुळे थांबायचे, काय ट्रेडला लागलाय अगोदरच तुम्ही पकडलाय, तो थोडा वर गेला की जोपर्यंत 3 किंवा 5 मिनिटात खाली क्रॉस होत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रेड मधून बाहेर नाही. 1 मिनिटात थोडा खाली येणार आहे का, 1 मिनिटाच्या फॅक्टरला तो रिटेस्ट लावला की तुम्ही घाबरणार, एंट्री काढू का म्हणून, आणि तुम्ही काढली एंट्री की परत वर जाऊन दुसरं टार्गेट हिट करणार. म्हणून ते त्या पद्धतीने
करायचं. चला बघा, सांगितलेली एंट्री मला वाटतं होती आपली अचीव याचे सिल्वर MIC मधली. करायचे गेला आता 800 ला. 800 मारून आला बघा. 800 किती 57. आदिल कितना लॉस हो गया देखो ना अपना अभी. कितने रुपए आते अपने को अभी एक लॉट में? 550-600 रुपए. क्रूड पडला ना, क्रूड पडला आता सेटअपला. नाही नाही हे झोनला नाही. मग अशीच मी तुम्हाला काय बोललो, हा झोनला नाहीये. अभि काय बोललो तुम्हाला मी, घ्यायच्या तर 20-25 पॉईंट मध्ये घ्या, थांबणारा नाहीये. का नाही थांबणारा? तो आता झोनलाच नाही, तो मिडलला आहे. मिडलला असल्यामुळे त्याला डायरेक्शनच नाही. आता तेवढंच काम करणार खालीवर. मग तुम्हाला जर हे करायचं असेल काय स्कॅल्पिंग, तर आता आणि मध्ये असल्यावर प्रत्येक सेटअप नाही बनणार आहे. ते इथं आधी सिल्वर किंवा हे नाहीये तुम्हाला, म्हणून ही एंट्री घेता येणार आहे. रूल म्हणजे रूल आहे, इथं घेता आली असती, बट ही एंट्री नाही घेता येणार तुम्हाला इथली. झोनला नाही येतो, मिडलला असंच काम. दिवसभर बँक निफ्टीने असंच फसवलंय ना सगळं. छोट्या छोट्याच एंट्री 20 पॉईंट 30 पॉईंट. 400 रुपयाची स्क्रिप्ट 20 पॉईंट हलत नव्हती, 30 पॉईंट सुद्धा. जी 400 रुपये स्क्रिप्ट 500-550 बाकीच्या मार्केटला इझी व्हायची, एक्सपायरी वाढवल्यापासून हालत पण नाहीये. आम्ही 100 रुपयाच्या स्क्रिप्टवर काम केलेलं आहे 1-1.5 वर्षापूर्वी. आणि मी जर ती लेवल दिली, ती लेवल घ्या 100 रुपयाची, असं बाय करा कॉल मध्ये. टार्गेट मी डायरेक्ट सांगायचो 150, 200, 250, 300, 350, 400, 450, 500. कधी कधी 400 पण 100 रुपयाचा कॉल गेलेला आहे. 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आता ते मार्केट नाही राहिलेलं. बँक निफ्टीचा फक्त 100चा कॉल 400-500 गेलेला आहे. माझ्याकडे जुने ग्रुप, आता मी ते डिलीट केले टेलिग्राम, प्रूफ सुद्धा तुम्हाला दाखवले असते मी, तो ओपन करून. पण जुने ग्रुप मी बंद केले. मी ते लेवल वगैरे तेव्हा एज्युकेशनल द्यायचो, आता देत पण नाही त्या लेवल्स मी. ठीक आहे, क्लिअर? कुठेही यूज करा, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, काहीच अडचण नाहीये. त्याला आता मी नवीन प्रकार ऍड केला, ब्ल्यू बेल्ट आणि ब्लॅक बेल्ट. त्याची ट्रेनिंग पण अजून पेंडिंग आहे आमच्या. ज्यांनी सेटअप घेतलेला अगोदर, त्यांची अगोदरची ट्रेनिंग घेतली, याची ट्रेनिंग शिल्लक आहे. ही ट्रेनिंग काय आहे तर ब्ल्यू बेल्ट आणि ब्लॅक बेल्ट का केला, याच्या पाठीमागचं रिझन सांगतो मी तुम्हाला. याच्यामध्ये अजून कोडिंग डेव्हलप केली. आणि ट्रेडरला बघा, आता अगोदर काय होतं, जेव्हा ब्ल्यू बेल्ट आणि ब्लॅक बेल्ट सेटअप नव्हता, त्यावेळेला काय व्हायचं की असं मार्केट मर्जिंगला यायचं, बट इथं येऊन थोडं जायचं, लगेच खाली येऊन तुम्हाला ट्रॅप मारायचं. बरोबर? त्यानंतर इथून खाली यायचं आणि लगेच जाऊन असं ट्रॅप. तुम्ही समजा सपोज आता एक मगाशी इथे एंट्री घेतली असती अशी इथे, आणि एवढं झालं असतं 25 पॉईंट खाली, परत जाऊन तुमचा काय घेतला असता स्टॉप लॉस. मग ही सेलिंग एंट्री घेताना इथं माहिती आहे आपल्याला की अगोदर माझा कंडिशन अशी आहे की आधी ग्रे कॅन्डल आली पाहिजे, नंतर ब्लॅक आली पाहिजे, आणि लो ब्रेक केला तर माझं सेलिंग आलं पाहिजे. म्हणजे हा ब्लॅक बेल्ट सेटअप बनणार कधी, जेव्हा मार्केटने पूर्ण मन बनवलं. मग त्या केसमध्ये मर्जिंग नंतर झालं तरी चालेल, पण हा सेटअप आधी बनला पाहिजे. आणि याला या ठिकाणी थोडं ट्रेड रिलीफचा सपोर्ट दिलेला आहे, बट तो सध्या टेक्निकल इश्यूज मुळे बंद आहे, पण त्याची गरज नाही. आणि ते सेटअप बनल्यानंतर ट्रेडरला आता कॉन्फिडन्स येतो की माझ्या SMCC एंट्रीवर बसलेले असेल आणि हा जर सेटअप बनतोय, तर मार्केट हे 90% पर्यंत त्या फेवर मध्ये जाऊ शकतं किंवा त्या डायरेक्शनने जाऊ शकतं. आणि ब्ल्यू बेल्ट काय आहे तर जे वर जायचं तेव्हा असं बनणार की या ठिकाणी अगोदर तुमचं काय बनलं पाहिजे, सिल्वर, नंतर ब्ल्यू, आणि हा ब्रेक केल्यानंतर तुम्हाला वरती जे काही टार्गेट एक्सपेक्टेड तुमचं ते बनलं पाहिजे. पण ही जी एंट्री आहे ही ट्रेनिंग मध्ये सांगेल की प्रत्येक वेळेला असं बनलं म्हणजे जाईल का, नाही. तर आपलं हे काम काय चालणार, झोन टू झोन. ऍटलिस्ट तुम्हाला हाय टाइम फ्रेमचे झोन पाहिजे. झोन टू झोन काम चालणार. जेव्हा झोन टू झोन काम चालेल तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये जास्तीत जास्त काय होतील, या ठिकाणी अॅक्युरसी मिळेल आणि क्वालिटीवाल्या एंट्रीज मिळतील. हे त्याच्या पाठीमागचं मेन रिझन. म्हणून ब्लॅक बेल्ट आणि ब्ल्यू बेल्ट तुम्हाला दिलाय. तर दिवसभरामध्ये सेटअपला आलं म्हणजे काय, किती ट्रेड घ्या असं होईल का, नाही होणार तसं. तुम्हाला काय करावं लागेल, आता इथून समजा सपोज, आणि इथे सप्लाय झोन आहे, राईट. आता तुम्ही इथं ब्ल्यू बेल्टला आलाय, सप्लाय झोन इथे माहिती तसं एंट्री घेऊ शकतात, बिकॉज तुम्हाला माहिती आहे की एवढी मला एक 20-30-40 पॉईंटची रॅली मिळू शकते. बट हे माहिती पाहिजे काय, इथून मार्केट डिटेल्स घेऊन खाली येणार आहे. मग खाला ट्रेड कुठला सापडणार तुम्हाला, हा महत्वाचा आहे का सेल झोन मधून केलेला हा महत्वाचा ट्रेड आहे, सांगा तुम्ही पटकन. सेल मधला. मग काय करायचं, सेल ट्रेडचीच जास्त वेट करायची आणि त्या ट्रेडसाठी आग्रही राहायचं. सेल ट्रेडला तुम्ही बसलात तर 9च्या स्टॉप लॉसनी मार्केटने तुम्हाला खाली शार्प किती पॉईंटचा मूव दिला, 34 पॉईंटचा. आणि नंतर तुम्ही जर थोडंसं जर वेटिंग केलं तर हा मूव तुमचा अजून कंटिन्यू चालू आहे, सकाळपासून होडी केला असेल आला बघा खाली प्रॉपर 68 चा लो आहे. कशामुळे आला कळलं तुम्हाला हा, येस ऑर नो?
काय होता? काय होता? पेंडिंग होता का रिटेस्ट? बरोबर ना? वरती गेला, रिटेस्ट घेतला, एसएमसी एंट्री 10 पॉईंटची होती, 10 पॉईंटला 40 पॉईंटचं प्रॉफिट आलं. क्लिअर सगळ्यांना? येस. यस. सो एंट्री जी आहे आपली ही प्रॉपर रूल मध्ये आली तर आपल्याला त्याचा फायदा चांगला होईल.